आजच्या या कार्यशाळेला. आपल्या सर्वांचं आजच्या या कार्यशाळेमध्ये सहर्ष स्वागत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेत याचा अर्थ सगळ्यांना आवड असणारी लोकही खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि याच्यासोबत अजून एक गोष्ट आपल्याला इथं नोट करावी लागेल की गार्डनमध्ये असणाऱ्या अडचणी आणि समस्या सुद्धा तेवढ्याच मोठ्या आहेत. कदाचित कुठल्या ना कुठल्या मार्गामधून आपल्याला या गोष्टींचं समाधान मिळेल आणि त्यातून एक चांगलं गार्डन उभं करण्यासाठी काही ना काही प्रेरणा मिळेल. या दृष्टिकोनातून आपण सर्वजण आज या कार्यशाळेला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे SILC आणि सकाळ मीडिया माध्यमातून खूप 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 धन्यवाद. आजच्या या कार्यशाळेचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे की इंडोरमध्ये किंवा घरामध्ये कोणतंही झाड लावलेलं असो, घराच्या समोर असो, घराच्या आतमध्ये असो, इंडोरमध्ये असो, एखादं भाजीपाल्याचं किचन गार्डन डेव्हलप केलेलं असो, बाल्कनीमध्ये काही झाडं असलेली असू द्यात किंवा टेरेसवरती असलेलं झाड असू द्या, याच्या संदर्भामध्ये असणाऱ्या काही प्राथमिक अडचणी आणि याच्यावरती आपल्याला तात्काळ स्वरूपामध्ये कुठलं समाधान देता येईल. कारण बऱ्याच आपण जॉईन झालेल्यापैकी बऱ्याच जणांना या पण अडचणी असणार आहेत की गार्डनमध्ये एवढ्या वेळा झाड आणून लावलंय नवीन, पण लावलं त्याला की काही ना काहीतरी अडचण येते. एक तर ते पिवळं पडतं, पाणी तरी त्याला जास्त होतं, कधीतरी त्याला पाणी कमी पडतं, कधी पानं पिवळी पडतात, कधी फुलंच येत नाहीत आणि हजार अडचणी आहेत ज्या की सध्या प्रत्येकजण याच्यामध्ये अनुभवतोय स्वतः. त्यामुळे या गोष्टींवरती प्रामुख्यानं काय सोल्युशन देता येईल या माध्यमातून आजच्या या कार्यशाळेचं नियोजन आहे. त्यामुळे यामध्ये काही बेसिक गोष्टींवरती आपण सध्या चर्चा करणार आहोत. आपल्यापैकी बरेच जण ठरवून जायचं म्हणून कधीही गार्डनमध्ये झाड आणण्यासाठी जात नाही किंवा नर्सरीमध्ये झाड आणण्यासाठी जात नाही. आपण सहज जात असताना समजा जर रस्त्याच्या बाजूनं एखादी नर्सरी दिसली तर त्या नर्सरीमध्ये झाड घेणं आणि तेही अगदी फुलांनी भरलेलं चांगल्या कळ्या असणारं असं आपण एखादं झाड खरेदी करतो आणि त्यानंतर अच्छा आवाज येत नाही, माझा आवाज येतो सुजय सर? कदाचित तुम नेटवर्क थोडं चेक करावं लागेल तुम्हाला. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? अच्छा, व्हॉल्यूम लो आहे. हो सर, आवाज येतोय. ओके, ऑडिओ इज क्लिअर. ओके, अच्छा गायकवाड साहेब धन्यवाद. गार्डनमध्ये प्रामुख्यानं येणारी अडचण आणि तीही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की नर्सरीत गेल्यानंतर आपल्याला कोणतं झाड घ्यायचं याविषयी क्लिअर संकल्पनाच येत नाही. कधी जे डोळ्यांना चांगलं दिसेल असं झाड आपण घेतो, त्यातही नर्सरीवाल्यालाच विचारतो की बाबा हे झाड माझ्याकडे जगेल का. दिसण्यावरून फक्त झाडांची निवड ही आपल्याकडे आता तरी प्राथमिक तत्वावरती केली जाते. ज्यावेळी झाडं खरेदी होतात त्याच्यानंतर मग ते घरी आणल्यानंतर मग ते झाड कुठं लावायचं याच्यापासून सुरुवात होते. बरं, आणलेलं झाड हे इंडोरसाठी म्हणजेच घराच्या आतमध्ये लावण्यासाठी आहे का, घराच्या बाहेर आपण त्याला बाल्कनीमध्ये लावू शकू का, किंवा मग डायरेक्ट उन्हामध्ये लावलं तर ते जगेल का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर एखादं झाड घेतलेलं असेल तर आणि तरच तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं तुमच्या घरी वाढू शकतं. अन्यथा त्याला खूप साऱ्या अडचणी आहेत ज्या आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला सोल्युशन काढायला हवं. बऱ्याच जणांना आवाज येत नसेल, कृपया प्लीज मोबाईलचा तुमचा आवाज चेक करा, व्हॉइस चेक करा किंवा नेटवर्क चेक करा, तर काहीतरी अडचण असू शकेल. कसं लावायचं इथून सुरुवात होते आणि मग त्याचे थर कुठले द्यायचे, माती कुठली आणायची, कुठल्या रंगाची माती वापरायला हवी, माती वेळेवरती उपलब्ध होत नाहीत, मग त्यामध्येच जे काही पॉटसोबत आलेली माती असेल किंवा कुंडीमध्ये तुम्ही बॅगमधून आणलेलं एखादं रोप असेल त्याच्यासोबत आलेली माती असेल, हे सगळं आपण एकत्रित लावतो आणि त्यानंतर मग झाडाची वाढ करायला सुरुवात करतो. मग याच्यामध्ये नक्की झाड लावायचं कसं, त्याची काळजी कशी घ्यायची यापासून सुरुवात होते. म्हणजे अगदी साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्या पैकी जेवढे जण लोक जॉईन झाल्यात या प्रत्येकाच्या घरी कढीपत्त्याचं किंवा लिंबाचं झाड असेल. आणि याचं उदाहरण मी तुमच्या घरापासूनच द्यायला सुरुवात करतो. पहिली गोष्ट, जास्वंदीचं झाड आणि गुलाबाचं झाड हे प्रत्येकाच्या घरी आपल्याला बघायला मिळतं. आणि याचं एक प्रमुख उदाहरण म्हणजे या झाडाला नर्सरीमध्ये तुम्ही ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस खूप चांगली फुलं होती, अगदी भरलेलं झाड होतं. पण जेव्हापासून ते घरी आणून त्याची लागवड केली आहे तेव्हापासून त्याला एकतर चांगलं फुल लागत नाही, दुसरी गोष्ट लागलेली फुलं एकतर बारीक लागतात, लागलेल्या फुलांवरती कीड आणि रोगांचा एवढा प्रादुर्भाव होतो की या अडचणीतनं झाड बाहेर येत नाही, त्यामुळे त्याला जगवणं कठीण जातं. मग यासाठी उपाय पण शोधले जातात. मग कुणीतरी म्हणतं नीम ऑइल फवारा, नीम ऑइल आणलं जातं त्याची फवारणी करतात, कुणीतरी शॉपमध्ये जाऊन काहीतरी सोल्युशन देतं त्याची फवारणी करतात, काही लोक इंटरनेटवरती सर्च करून सोड्याचं द्रावण मारलं जातं, पण त्याचा परिणाम काही दिसत नाही.
आणि झाडाची प्रकृती खालावत जाते, याच्या पाठीमागच्या काही प्राथमिक गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. त्यानंतरच यावरती इलाज करणं शक्य होईल. यासाठी झाड जगतं कसं हे पण शिकायला हवं किंवा समजून घ्यायला हवं निदान. आणि याच्यावरती योग्य त्या उपाययोजना योग्य त्या वेळी करणं हे आपलं काम राहतं. तुमच्या घरी लावलेलं जे कडीपत्त्याचं झाड आहे, या कडीपत्त्याच्या झाडाच्या पानांवरती सफेद रंगाचे स्पॉट आहेत हे समजायसाठी किंवा हे आकलनात आणण्यासाठी मला तुमच्या घरी येण्याची अजिबात गरज नाही. कारण की आता पुण्यामध्ये लागवड केलेल्या किंवा ज्यांच्या बाल्कनीमध्ये घराच्या बाजूला असलेल्या कडीपत्त्यावरती 90% झाडांवरती सफेद रंगाचे स्पॉट पडल्यात. आता कडीपत्त्यावरती पडलेले स्पॉट हे बुरशीजन्य रोगाचे स्पॉट आहेत. आणि याच्यावरती इलाज जर करायचा असेल तर आपल्याला कृपया सगळ्यांनी माईक बंद करा, आपापले थोडे चेक करा. शोभा मॅडम, तुम्हाला कदाचित माईक तुमचा बंद करावा लागेल. ओके, थँक्यू. ज्यांचे माईक चालू आहेत त्यांनी कृपया बंद करा. कदाचित बाकीच्यांपर्यंत आवाज येत नाहीये, माझ्याकडे त्यांचा आवाज पोहोचत नाहीये, पण कदाचित बाकीच्यांना डिस्टर्ब होऊ शकेल, त्यामुळे याची काळजी फक्त घ्या. कडीपत्त्याचं झाड असो किंवा कोणत्याही झाडाच्या पानांवरती सफेद रंगाचे किंवा तांबड्या रंगाचे चट्टे, डाग, कडा करपत असेल, शेंडा करपत असेल तर याच्या पाठीमागं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे असं समजून घ्या. आता याच्यावरती इलाज करताना खूप साधे इलाज आहेत. आणि बरं, ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात आपल्या किचनपासून होते. किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा, घटकांचा वापर करून तुम्हाला उत्तम बुरशीनाशक बनवता येतं, उत्तम टॉनिक बनवता येतं आणि उत्तम पद्धतीचं तुम्हाला इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड असेल, खत असेल, याचा वापर तुम्हाला करता येतो. याचं साधं उदाहरण ताकापासून चालू होतं. आता बरेच जणांना सवय आहे की ताक झाडांच्या बुंद्यापाशी वतायचं, पण तुम्हाला समजून घ्यायला लागेल ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं आणि ॲसिड जिथं जिथं आहे तर ती गोष्ट कुठल्याही बुरशीला वाढून देत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ताकाचा वापर करताना कधीही ताक डायरेक्ट झाडाच्या बुंद्यापाशी ओतलं जात नाही, याला डायल्यूट केलं जातं. मग किती प्रमाणात करायचं तर सर्वसाधारणपणे 1 लिटर पाण्यामध्ये 300 मिली ताक ओतायचं, ते ढवळून घ्यायचं चांगलं आणि त्याचा वापर तुम्ही झाडाच्या बुंद्यापाशी करू शकता किंवा फवारणीसाठी त्याचा वापर करता येतो. ताक जास्त जुनं असेल तर प्रमाण कमी घ्या, कारण आंबटपणा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण हे अधिक असतं. हा पहिला उपाय झाला. दुसरा उपाय, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हळद वापरतो आपण. हळदीचा वापर हे आतापर्यंत आपण वेगवेगळ्या बुरशी स्किनवरती किंवा त्वचेच्या आजारांवरती हळदीचा वापर केला जातो, तर आजही केला जातो. काही विधींमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळद हे उत्तम बुरशीनाशक म्हणून काम करतं, पण हळद हे एकटं काम नाही करत. अशा वेळी हळदीसोबत आपल्याला कोरफडीची जोड द्यावी लागते आणि हे उत्तम बुरशीनाशक म्हणून काम करतं सगळ्या गार्डनसाठी. हे सांगण्याचं एकच कारण आहे की तुमच्या समोर दिसणाऱ्या अडचणी, तुम्हाला वाटणाऱ्या अडचणी या तुम्हाला स्वतःला सोडवता येतात काही किरकोळ गोष्टी करून, आणि याच्या पाठीमागचं सायन्स पण समजायला हवं. हळद आहे, कोरफड आहे. हळद 1 चमचा, कोरफडीचा गर जो असतो तो 1 चमचा तुम्ही घेऊ शकाल. या दोन्ही गोष्टी एकत्रित पाण्यात टाकायच्या, चांगलं ढवळून घ्यायचं, पाणी गाळून घ्यायचं. ते गाळलेलं पाणी हे पंपामध्ये भरायचं 1 लिटरच्या आणि त्याची फवारणी करायची. पाण्याची मात्रा 1 लिटरपर्यंत घ्यायची. हे झालं दुसरं सोल्युशन. तिसरं सोल्युशन सांगतो, बुरशीवरती चालणारं. काळी मिरी प्रत्येकाच्या घरामध्ये आपण वापरतो. काळी मिरी 1 चमचा घ्यायची, 1 कप पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकायची, उकळून घ्यायचं 10 ते 15 मिनिटं. पाणी नंतर गाळून घ्यायचं, थंड करायचं, 1 लिटर पाण्यामध्ये भरायचं आणि त्याची फवारणी करायची. उत्तम पद्धतीचं बुरशीनाशक तुम्हाला काळी मिरीपासून पण तयार होतं. याच्यासोबतच हिंग घरामध्ये असणारा, यानं फुलाची चकाकी वाढते, पानांची चकाकी वाढते, केळीचं द्रावण बनवता येतं, माशांचं द्रावण बनवता येतं. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला आणि आपल्या किचनमध्ये आहेत की ज्यांचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं निवारण करता येतं. सांगायची गोष्ट एवढीच आहे, याचं पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये विश्लेषण मिळेल. काही जणांना वाटेल की अरे किती स्पीडनं होतंय, मला तर लिहायला पण वेळ मिळत नाही. तुम्हाला त्याच्या नोट्स शेअर केल्या जातील. मला फक्त एवढंच सांगायचं की तुम्ही आजचा जो कार्यक्रम आहे हा फक्त ऐकावा, जेणेकरून की तुमच्या गार्डनच्या संदर्भातल्या बऱ्याचशा अडचणी या इथं पूर्णपणे सॉल्व्ह केल्या जातील. सगळ्यात पहिली अडचण गार्डनमध्ये येणारी येते की झाड मोठं झालंय परंतु त्याला फळच लागत नाही, आणि हे प्रामुख्यानं बघायला मिळतं लिंबाच्या बाबतीत, पेरू, सीताफळ. घराच्या बाजूला कंपाऊंडला लावलेलं जे नारळाचं झाड आहे, या नारळाच्या झाडाला एक ती अडचण आपल्याला बघायला मिळते. आणि याच्यासोबतच काही जणांनी फणसाचं झाड लावलं असेल, कोणी टेरेसवर लिचीचं झाड लावलं असेल. झाडं लावल्यात पण त्याला फळधारणाच होत नाही. आता याच्या पाठीमागचं सायन्स पण समजून घ्या की कुठलंही झाड वाढण्यासाठी त्याला सूर्यप्रकाशाची सगळ्यात प्राथमिक गरज लागते. म्हणजे अगदी आपण झाडांची गरज जर समजून घ्यायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला, ओके पाटील मॅडम धन्यवाद, सगळ्या नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील, काहीच अडचण नाही. आपल्याला याच्या पाठीमागचं कारण पण बघणं गरजेचं बाब राहणार आहे. याच्यात
झाडाच्या वाढीसाठी लागणाऱ्या प्राथमिक गरजांपैकी, जसं मी माणूस म्हणून जगताना बऱ्याच गोष्टी लागतात. मला जेवण पाहिजे सकाळ संध्याकाळ, ऑक्सिजन आहे जो हवा माझ्या वाढीसाठी गरजेची आहे. ऑक्सिजन 2 मिनिटं जरी बंद झाला तरी मी जगू शकणार नाही. आणि झाडा आपल्या वाढीसाठी जसं अन्न लागतं, भात भाजी भाकरी पोळी जे काही असेल ते, जेणेकरून की माझ्या शरीराची गरज भागते आणि त्यातून माझा शरीराचा विकास होतो. सेम झाडाच्या बाबतीत आहे. तुमच्यात आणि झाडात फारसा फरक नाहीये. तुम्ही जेवण करता, झाडालाही जेवण लागतं. तुम्हाला पाणी लागतं, झाडालाही पाणी लागतं. तुम्हाला प्रोटेक्शन लागतं, झाडाला पण प्रोटेक्शन लागतं. तुमची काळजी घेणारं कुणीतरी लागतं, झाडांची काळजी घेणारं पण कुणीतरी गरजेचं आहे. तुमच्यावरती जसा संस्काराचा परिणाम होतो तसा झाडांवरती सुद्धा तुमच्या संस्कारांचा आणि वातावरणाचा, बोलण्याचा परिणाम हा होतो आणि तोच परत आपल्यावरती होतो. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणं फार प्राथमिक गोष्ट आहे. झाडाच्या वाढीसाठी लागणारे जेवढे घटक आहेत 19 घटक लागतात. याच्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सेलेनियम, सिलिकॉन, त्याच्यानंतर मॅग्नेशियम असेल, कॉपर आहे, झिंक आहे, खूप सारे घटक आहेत आणि हे सगळे घटक झाड मातीतून घेतं. त्यामुळे झाडाच्या वाढीसाठी लागणाऱ्या घटकांमध्ये झाडाला जी माती आपण देतो खाण्यासाठी, ती माती पण तितकीच महत्त्वाची आहे आणि ती बनवण्याची एक पद्धती आहे. याच्यामध्ये सॉइल पॉटिंग मिक्स आपण त्याला म्हणूयात. बरेच जण म्हणतात की झाडं लावायसाठी तांबडी माती वापरा, लाल रंगाची माती वापरा, पण का वापरा याच्या पाठीमागचं कारण स्पष्ट होत नाही. जर तुम्ही झाड लागवड करताना काळ्या मातीचा वापर करत असाल तर अशा वेळी काळी माती मोठ्या प्रमाणावर पाणी धरून ठेवते आणि ज्यावेळेस पॉटमध्ये किंवा कुंडीमध्ये एखादं झाड तुम्ही लावता त्यावेळेस काळी मातीनं अधिक पाणी धरून ठेवल्यामुळं झाडाच्या मुळ्यांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे झाडांना तुम्ही अन्न तर दिलं, पण जर ऑक्सिजन मिळाला नाही तर झाड जगणार नाही. म्हणजे तुम्हाला जेवण दिलं पण नाक बांधून ठेवलं तर मात्र अवघड आहे. त्यामुळे झाडाचं नाक पण चालू राहायला हवं आणि हे चालू राहतं लाल मातीमध्ये, कारण लाल मातीमध्ये पाण्याचा निचरा हा चांगला होतो, पाणी झिरपून जातं आणि त्यामुळं झाडं चांगल्या पद्धतीनं वाढतात. बरं, फक्त मातीच वापरायचे का, त्याच्यासाठी दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज नाही का, तर असं अजिबात नाही आहे. पॉटिंग मिक्सचर तयार करताना नेहमी 60% माती वापरायची, 30% त्याच्यामध्ये कंपोस्ट वापरायचं. कंपोस्टमध्ये नाडेप कंपोस्ट वापरा, गांडूळ खत वापरा, वर्मी कंपोस्ट किंवा मग हिरवळीचं खत, दुसरं कुठलं आणि डिकम्पोज केलेलं तुम्ही किचन वेस्ट मॅन्युअर असेल त्याचा वापर करू शकाल किंवा इतर खूप सारे अजून मॅन्युअरचे प्रकार आहेत. लिप मोल्ड कंपोस्ट आहे त्याचा वापर करता येईल. सगळ्या प्रकारचे कंपोस्ट आहे, त्या कुठल्याही कंपोस्टचा वापर तुम्ही 30% करायचा आहे. सो 5 भाग मातीचे घेतले, 6 भाग मातीचे घेतले, 3 भाग कंपोस्टचे घेतले आणि 1 भाग जो आहे याच्यात निंबोळी पेंडीचा वापर करायचा. बरेच जण म्हणतील निंबोळी पेंड उपलब्ध होईल का, कुठं मिळेल? कुठल्याही ॲग्रो सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्हाला निंबोळी पेंडीची उपलब्धता होते. नाही झाली तर तुम्ही मला सांगू शकाल, उपलब्धता तुम्हाला करून देता येऊ शकेल. निंबोळी पेंड याच्यामध्ये 2 प्रकारच्या पेंडी बघायला मिळतात, एक पावडर फॉर्ममधली आणि एक खापरी फॉर्ममधली बघायला मिळते. गाळल्यानंतर, तेल गाळल्यानंतर जी खापरी पेंड निघते तर ती निंबोळी पेंड ओरिजिनल आहे. बाकी भुकटी जी मिळते याच्यामध्ये संभाव्य कंटॅमिनेशन किंवा तुम्ही समजा भेसळ होण्याची संभाव्यता अधिक राहते, सो त्याची गरज पडते. झाडाला पाण्याची गरज आहे. पाणी कधी द्यायचं, किती वेळा द्यायचं याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करूया, तो मुद्दा मी पुढे घेतो. थोडक्यात काय की झाडाच्या वाढीसाठी सगळे घटक लागतात आणि यासोबत सूर्यप्रकाशही लागतो. ज्या झाडाला फूल लागतं आणि ज्या झाडाला फळ लागतं अशा दोन्ही प्रकारच्या झाडांना 8 तास सूर्यप्रकाश गरजेचा आहे. जर तुम्ही लावलेलं तुमच्या घराच्या बाजूचं लिंबाचं झाड, जे लिंबू आपण सरबताला वापरतो त्याचं झाड जे लावलंय तुम्ही, त्याला जे फूल येत नाही किंवा फळ लागत नाहीये, तर ते कारण आहे त्याला सूर्यप्रकाश पुरेसा मिळत नाही. घराची जी सावली आहे ती त्या झाडावरती पडते आणि झाड वाढत नाही. तरीही काही जणांचं म्हणणं असेल आमचं तर उन्हात झाड आहे आणि तरीसुद्धा त्याला जर फळ लागत नसेल किंवा फुलधारणा होत नसेल तर मग मात्र काय अडचण आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला बघायला हवी की ज्या झाडांना सूर्यप्रकाशात असून सुद्धा फळधारणा किंवा फुलधारणा होत नाही अशी झाडं बियांपासून तयार झालेली आहेत. त्यामुळे ज्यावेळेस नर्सरीमध्ये जाता कुठलंही फळझाड खरेदी करण्यासाठी किंवा झाड खरेदी करण्यासाठी याच्यामध्ये 2 प्रकारची झाडं बघायला मिळतील, एक कलम केलेली आणि एक रेग्युलर बियांपासून उगवलेली. आणि हे तुम्ही वरून ओळखू शकत नाही, त्या नर्सरीवाल्याला तुम्ही विचारणं अपेक्षित आहे आणि ती गोष्ट तिथं आपल्याला बघायला हवी. तर याच्यामध्ये ही गोष्ट आपल्याला तिथं समजून घ्यावी लागेल. सूर्यप्रकाश हा मोठ्या प्रमाणावर लागतो, त्यामुळे सूर्यप्रकाशाची पूर्तता करा. जे बियांपासून तयार झालेली झाडं आहेत यांना फळधारणा होण्यासाठी कालावधी अधिक लागतो किंवा वेळ अधिक लागतो, त्यामुळे ते तुम्हाला तिथं अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे बघून घ्या, विचारून घ्या. चांगल्या हायब्रिड जातेत, स्पेशली साई सरबती नावाचं जे लिंबाचं झाड आहे. प्लीज स्क्रीनवरती कुणी हे करू नका, ड्रॉइंग्स काढू नका प्लीज, रिक्वेस्ट आहे.
तर याच्यामध्ये ओके, तर याच्यामध्ये ज्या झाडांना फुलधारणा किंवा फळधारणा होते अशा झाडांना सूर्यप्रकाशाची गरज अधिक लागते. बियांपासून तयार झालेली जी झाडं आहेत तर या झाडांना फळ लागण्यासाठी कालावधी अधिक लागतो. उदाहरणार्थ जर नारळाचं झाड असेल, तुम्ही देवाऱ्यामध्ये एखादं वाढवलेलं असेल, तर अशा वेळी या झाडाला फळधारणा होण्यासाठी 7 ते 8 वर्षांचा कालावधी जातो. लिंबासाठी तो 5 ते 6 वर्षांचा जातो. ते जर कलम केलेलं एखादं झाड असेल तर मात्र अशा वेळी तुम्हाला अगदी फळ लागलेलंच रोप बघायला मिळतं, मिळतानाच ते फळ लागलेलं बघायला मिळतं. तुम्ही छोट्या पॉटमध्ये लावू शकता, बाल्कनीमध्येही वाढवता येतं जिथं 5-6 तासांपर्यंत सूर्यप्रकाश राहतो. नाहीतर मग तुम्ही टेरेसवरती तर नक्कीच वाढवू शकता. त्यामुळे ती एक अडचण संपून जाते. झाडाला फुलं येत नाहीत हे एक दुसरं कारण आहे किंवा दुसरा प्रश्न आहे जो सर्वसामान्यपणे लोकांकडून विचारला जातो. झाडाला फुलं न येण्याचं कारण आहे फक्त सूर्यप्रकाश आणि त्याला अन्नद्रव्याची होणारी कमतरता. झाडाच्या वाढीसाठी 3 प्रमुख घटक लागतात सगळ्या घटकांसोबत. एक आहे नायट्रोजन, दुसरा फॉस्फरस, तिसरा पोटॅशियम. आणि हा उपलब्ध होतो नत्र, स्फुरद आणि पालाश या स्वरूपामध्ये. नत्र किंवा नायट्रोजनचं काम आहे झाडाची वाढ करणं, लांबी, रुंदी, पानाचा आकार असेल, झाडांना फुटव्यांची संख्या, झाडाची उंची, या सगळ्या गोष्टी नायट्रोजन कंप्लीट करतं. फॉस्फरस जो आहे तर हा झाडांच्या फांद्यांना मजबूती देणं, खोडाला मजबूती देणं, मुळ्यांची वाढ करणं, ही गोष्ट आहे जी फॉस्फरसच्या माध्यमातून केली जाते. आणि जो पोटॅशियम आहे हा फुलधारणा, फळधारणा, फुलाची फळाची क्वालिटी, रंग, या सगळ्या गोष्टी या डिपेंड राहतात पोटॅशियमवरती. त्यामुळे पोटॅशियमची कमतरता असेल तर झाडाला फुलं येत नाहीत. तुमच्या गार्डनमध्ये झाड आहे आणि त्याला जर फुलं धारणा व्हायची असेल, तुम्ही पाणी आणि लाईट या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर एक गोष्ट करून बघा. पहिल्यांदा त्याचं ड्रेनेज चेक करा, पाण्याचा निचरा होतोय का. पाणी साचून राहिलं तरी सुद्धा झाडाची वाढ थांबते. आणि दुसरी गोष्ट करायची, केळीचं द्रावण वापरायचं. केळीचं द्रावण वापरण्याची खूप सोपी पद्धत सांगतो. केळी घ्यायची, अर्धा किलो घ्या, 1 किलो घ्या, जेवढी उपलब्ध असेल आणि तुम्हाला जेवढी आवश्यकता आहे सोल्युशनची. जेवढी केळी घ्याल तेवढाच गूळ घ्यायचा. दोन्ही गोष्टी बारीक करायच्या मिक्सरला आणि एका भरणीमध्ये भरून ठेवायच्या. भरणीचं झाकण काढा, वरती मसलिन क्लॉथ लावा जेणेकरून हवा बाहेर निघून जाईल. किंवा जर झाकण लावत असाल तर झाकणाला छोटं होल करा जेणेकरून आतली हवा बाहेर जाईल. आहे असं सोल्युशन हे 10 दिवसांसाठी ठेवून द्या. 10 दिवसानंतर पातळ मधासारखं द्रावण तयार होतं. हे द्रावण काढा, पंपामध्ये 2 मिली 1 लिटर पाण्यासाठी फक्त वापरायचं आणि फवारणी करायची. सफेद रंगाचं पाणी होतं. पोटॅशियमची मात्रा ही मोठ्या प्रमाणावरती केळीच्या सालीमध्ये किंवा केळीमध्ये असल्या कारणानं तुम्हाला फुलधारणा ही झालेली बघायला मिळेल. पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये तुम्हाला झाड हे फुलांनी भरलेलं दिसेल. आता इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, फळझाड जर असेल आणि तुम्ही जर आंब्याच्या झाडावर मारत असाल तर त्याला मोहर हा सीझनमध्येच येतो, वर्षभर मोहर येत नाही. त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्यायची. आणि आता सांगितलंय सोल्युशन, कुठल्याही झाडाला मारलं तर फुलं येतील असं होणार नाही. फुलझाडांना तुम्हाला फुलं मात्र मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतील. आणि या सोल्युशनचा वापर नक्कीच सगळ्यांनी करून बघावा आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. पानांवरती येणारी बुरशीसाठी मी तुम्हाला खूप सारे उपाय सांगितले. मॉइश्चरचं प्रमाण वाढलं की बुरशी वाढते. एक गोष्ट कायमस्वरूपी तुम्ही करू शकाल, नीम ऑइल जे आहे ना याची फवारणी ठेवा. बरेच जण म्हणतील अरे नीम ऑइल तर कीटकनाशक आहे, मग बुरशींवरती परिणाम होईल का. तर नीम ऑइल जे आहे याच्यामध्ये ॲझॅडिरेक्टिन नावाचा कंटेंट आहे की ज्याच्यामुळे याला कीटकनाशक ही गुणधर्म प्रदान होतो. याच्यासोबतच निंबिलिन आणि निंबिलिडिन असे अजून 2 घटक आहेत जे त्याला बॅक्टेरिसाइड आणि बुरशीनाशक असं त्याला एक स्वरूप देतं किंवा त्याला ताकद देतं त्याची. नीम ऑइलची फवारणी नेहमी संध्याकाळी करायची, सूर्यास्त झाल्यानंतर. या गोष्टीची काळजी घ्या. तुम्ही जर उन्हाचं मारत असाल तर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर नीम ऑइल नष्ट होऊन जातं. आणि बरेच जण म्हणतात की नीम ऑइलचा वापर केला पण रिझल्ट काय मिळाला नाही. त्याला कारण ते होतं कारण तुम्ही वापरलेला जो नीम ऑइलचा स्प्रे होता हा सकाळचा केला, दिवसभर ते उन्हात राहिलं, उन्हानं ते नष्ट केलं, डिग्रेड केलं आणि त्याचा परिणाम हा पूर्णपणे संपून गेला. त्यामुळे ती एक अडचण आहे जी आपल्याला बघायला मिळते. स्पेशली नीम ऑइलची फवारणी संध्याकाळी मारायची नाही. याचा अजून एक फायदा सांगतो तुम्हाला की जेवढे काही कीटक आहेत तर या कीटकांमधले पिकांना आणि तुमच्या झाडांना घातक असणारे कीटक हे सगळे कीटक नॉक्चुर्नल म्हणजे निशाचर कॅटेगरीमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे हे दिवसाचे खातात, रात्रीचे लपून बसतात. त्यामुळे रात्रीचे खातात, दिवसाचे लपून बसतात. त्यामुळे तुम्ही सायंकाळी जर फवारणी केली तर सगळे किडे बघायला मिळतील. संध्याकाळी सूर्यास्त झाला, 6:30 वाजले की त्यांचा डिनरचा पिरियड चालू होतो, तो अगदी 8-9 वाजेपर्यंत. बॅटरी घेऊन कधी गार्डनमध्ये जाऊन बघा, तुम्हाला प्रचंड किडे बघायला मिळतील. आणि सकाळ झाली की सगळे किडे गायब होतात. त्यामुळे संध्याकाळी केलेली कीटकनाशकाची फवारणी तुम्हाला फायदेशीर होते. तर तुम्ही म्हणाल कीटकनाशकाची ठीक आहे संध्याकाळी केली. खतांची कधी करायला हवी, झाडाच्या वाढीसाठी लागणारे जे टॉनिक वगैरे आहेत याची फवारणी केली जाते मॉर्निंगला. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
फ्रेश आहे त्यामुळे. माईक प्लीज म्यूट करा. सगळ्यांनी माईक प्लीज म्यूट करा, बाकीच्यांना कदाचित डिस्टर्ब होत आहे. सो खतांची फवारणी आहे ही नेहमी सकाळची करायची. याला कारण एक सांगतो काय पाठीमागचं. प्रत्येक झाडाची ज्यावेळेस वाढ होते त्यावेळेस झाडाचं सूर्योदय झाला की झाडाच्या पानाच्या खालती असणारे जे छोटे छोटे स्टोमाटा नावाचे होल आहेत हे ओपन होतात. जसं आपण नाकाने श्वास घेतो तसं झाड हे झाडाच्या पानांवरती असणाऱ्या छोट्या होलमधून श्वास घेतं. हा स्टोमाटा सूर्यास्त झाला की ऑटोमॅटिक बंद होतो. त्यामुळे खताची फवारणी तुम्ही सूर्यास्तानंतर जर केली तर त्याचा उपयोग नाही काय. त्यासाठी तुम्ही सकाळचीच फवारणी करायला हवी. बरेच जण म्हणतात की फवारणी करायची मग काय करायला हवं, ऑथेंटिक काय आहे, ऑर्गॅनिक काय आहे, कुठली गोष्ट कशी वापरायला हवी. सगळ्यात सोपा उपाय सांगतो घरगुती टॉनिकचा. आपल्या घरी जर तुमच्या शेवग्याचं झाड असेल तर शेवग्याचा पाला मिक्सरला ग्राइंड करा, बारीक करा, त्याचा रस काढा आणि तो जो काढलेला रस आहे हा 1 लिटर पाण्यामध्ये हलका डायल्यूट करून फवारणी करा. शेवग्यांचा परिणाम फक्त माणसांवरती होत नाहीये, प्रोटीन म्हणून झाडावरती बेस्ट टॉनिक म्हणून काम करतं. जमलं तर हलका गुळ टाका त्यात आणि थोडं ताक टाका. उत्तम पद्धतीचं सोल्युशन टॉनिक म्हणून झाडांसाठी उपयोगाला येतं. झाडांची शाखीय वाढ खूप मोठ्या प्रमाणावरती होते, फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी अधिक होते, अन्न मोठ्या प्रमाणावर तयार करतं, पानांची रुंदी वाढलेली तुम्हाला बघायला मिळते. बेस्ट टॉनिक आहे. दुसरं टॉनिक साधं गुळाचं पाणी तुम्ही मारू शकता. एक हलका छोटा गुळाचा खडा घ्या, 1 लिटर पाण्यात टाका, ढवळून घ्या आणि फवारणी करा. झाड जर ताणामध्ये असेल, स्ट्रेसमध्ये असेल तर अशा वेळी झाडाचा स्ट्रेस पूर्णपणे घालवण्यासाठी उपयोगाला येतं. कारण गुळामध्ये तुम्हाला खनिजांचं प्रमाण अधिक बघायला मिळतं. सो मायक्रोन्यूट्रिएंटचं प्रमाण अधिक आहे आणि त्याचा परिणाम झाडाच्या वाढीवरती खूप चांगला झालेला बघायला मिळतो. त्यामुळे झाडाचं प्रोटेक्शन होतं. बाकी बुरशीसाठी आपण खूप सारे ऑप्शन्स बघितले, त्यापैकी कुठलाही एक ऑप्शन आहे की ज्याचा वापर तुम्ही करून बघणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट, झाडांची मुळं कुजून जातात. आता आपल्यापैकी जेवढे जण आहेत साहजिक आहे आवड आहे गार्डनची म्हणून तुम्ही आज जॉईन झालात. पण काय होतं, आपल्यालाच आवड आहे असं होत नाही ना, आपल्या कुटुंबात बाकीच्यांना पण आवड आहे. मग तुम्हाला आवड आहे म्हणून आवडीपाठी तुम्ही एक मग घेतला पाण्याचा, पाणी भरलं गच्चपणे, त्या कुंडीत नेऊन ओतलं की तुमच्या पाठून अजून कोणाला तरी एखादी असणारी आवड तो परत एक मग घेतो आणि परत जाऊन झाडाला घालतो. घरातल्या सगळ्यांची आवड पूर्ण होईपर्यंत झाडाची जी काही कुंडी आहे ती पूर्णपणे पाण्यानं भरलेली असते. आणि अशा वेळी त्यातलं पाणी पूर्णपणे झिरपून न गेल्यामुळं झाडाचा श्वास बंद होतो, झाड गुदमरतं. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्या कारणानं झाडाची मुळं आहे इथं थांबतात, झाडाची उंची आहे तिथं थांबते. याचं खूप साधं उदाहरण सांगतो. नर्सरीमधून आणलेलं एखादं झाड असेल, तुम्ही पॉटमध्ये एखाद्या लावलं, तुम्ही व्यवस्थितपणे लावलं, काळजीपूर्वक लावलं आणि पुढच्या 10 ते 15 दिवस 20 दिवस झालं त्याच्यात बदलच काही दिसत नाही, ते झाड आहे असंच बघायला मिळतं. कारण की झाडाला बसलेला शॉक हा जसा पाणी साठल्यामुळे झाडाची वाढ थांबते, तशा अचानकपणे त्याच्यावरती रिपोर्टिंग केलेलं त्याचाही परिणाम तुम्हाला झालेला बघायला मिळतो. वातावरणाची मिळतं जुळतं होऊन द्यायच्या आधीच आपण झाडाची लागवड करतो. म्हणजे नर्सरीतनं झाड आणलं, घरी आल्या लगेच पॉट काढलं, त्याला खोललं, त्याला आतमध्ये लावून दिलं, त्याच्या मुळाची माती सगळी काढली, झाड शॉकमध्ये जातं पूर्णपणे. त्यामुळे काही स्टँडर्ड प्रोसेस आहेत ज्या आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. झाडाच्या बाबतीतही कुठल्याही नर्सरीतलं एखादं झाड आणलं तर ते झाड पहिल्यांदा 3 ते 4 दिवस घरामध्ये ठेवायचं. बाल्कनीमध्ये ठेवा, घराच्या आजूबाजूला ठेवा, सावलीमध्ये ठेवा आणि त्याला पाणी घालत राहा. सो ते तुमच्या वातावरणाची थोडं मॅच होईल. त्यानंतर त्याची पिशवी काळजीपूर्वक काढा. त्याचा मातीचा जो गोळा आहे तो बाजूला करू नका लगेच. जर खूप मोठी बॅग असेल तर बाजूची हलकी माती स्क्रॅप करा. नाहीतर आहे असं तो माती सकट असणारा त्याचा रूट बॉल हा पॉटमध्ये फिक्स करायचा. जे तुम्ही भांडं वापरणार आहात, कुंडी वापरणार आहात, ही झाडाच्या हिशोबानं वापरा. सर्वसाधारण 12 इंचाची कुंडी कुठलंही फुलझाड लावण्यासाठी वापरली जाते. 12 इंचाची कुंडी लक्षात घ्या. त्यापेक्षा लहान आकाराचं पॉट वापरू नका, कारण झाडांची वाढ होण्यासाठी, मुळ्यांची वाढ होण्यासाठी तेवढी जागा लागते. लाल मातीचा वापर करा. 60% माती, 30% कंपोस्ट, 10% निंबोळी पेंट, सगळ्या गोष्टी मिक्स करा. तर पॉटमध्ये भरा, अर्ध पॉट भरा, त्यावरती झाड ठेवा, बाजूनं माती हलकी टाका. पूर्णपणे पॉट भरलं की मग त्यानंतर त्याला एकतर बुरशीनाशकाची आळवणी करा किंवा जे बुरशीनाशकाचे सोल्युशन तुम्हाला सांगितले त्यापैकी कुठलंही एक सोल्युशन, हलक्या अर्धा चमचा हळद घ्या, 1 कप पाण्यात टाका आणि ते कपभर पाणी झाडाच्या बाजूने जरी ओतलात तरी सुद्धा काढताना, पिशवी खोलताना झाडांच्या मुळ्यांना झालेली जी इजा आहे ती भरून निघते आणि याच्यामुळे बुरशींचा प्रादुर्भाव होत नाही, झाड चांगल्या पद्धतीने वाढायला लागतं. खूप साधी गोष्ट आहे. त्यामुळे पाणी चेक करा. तुमची काळजी ही झाडाचा जीव घेऊ शकते. त्यामुळे अति काळजी करू नका. पाणी ज्या ज्या पॉट्समध्ये साठून राहतं त्यातलं पहिल्यांदा खालनं होल चेक करा, बंद झालंय का. अजून एक गोष्ट सांगतो जी प्रामुख्यानं चूक घडते. तुम्ही पॉट
तयार करताना त्याला खालून होल करता, त्याच्यावरती एखादी फरशी किंवा दगड ठेवता होलावरती, जेणेकरून वरची माती आतमध्ये जायला नको. पण जर मातीचं प्रपोर्शन तुमचं व्यवस्थित नसेल तरी सुद्धा झाडाची मुळं कुजून जातात. त्यामुळे प्रपोर्शन तुम्ही तांबड्या मातीचं जसं सांगितलं तसं करा. फक्त काळी माती जर वापरत असाल तरी सुद्धा झाडाची मुळं पूर्णपणे कुजून जातात. फक्त कमळासाठी काळी माती लागू पडते. कमळ हे त्या मातीमध्ये चांगलं येतं. अळू तुमची त्या मातीमध्ये चांगली येते, पण बाकीची झाडं येत नाहीत, त्यांची मुळकूज होण्याची संभाव्यता राहते. जर कुंडीचा किंवा पॉटचा खालचा पार्ट हा जर फ्लॅट असेल आणि त्याला जर खालती स्टड नसतील ठेवण्यासाठी, तुम्ही फ्लॅट याला खालून होल केले, एखादी फरशीवरती ठेवलं ते पॉट, की खालचा होल जातो मुजून. त्यामुळे तुम्ही घातलेलं पाणी साठून राहतं कुंडीत, ते खालनं निचराच होत नाही. त्यामुळे ज्याचा फ्लॅट सरफेस आहे त्याला बाजूनं होल करा, खालच्या बाजूनं साईडनं होल करा. आणि ज्याला खालती स्टड आहेत तर अशा कुंडीला तुम्ही खालून होल करू शकाल. सगळ्यात उत्तम पद्धत राहते. झाडांची मुळकूज होत नाही, झाडं चांगली वाढायला लागतात. भलंही झाडाला काही अन्नद्रव्य नाही देता आलं तर त्रास देता कामा नये, एवढ्या गोष्टीची काळजी मात्र गार्डनमध्ये प्रत्येकाने घेणं गरजेची बाब आहे. त्या गोष्टीची काळजी घ्या. सगळ्यांचा प्रश्न राहतो घरामध्ये येणारी झाडं कुठली, इंडोर मधली प्लांट. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. प्रत्येकाच्या घरामध्ये डायफन बेकिया किंवा डम केन नावाचा एक प्लांट आहे. इंटरनेटवरती तुम्ही सर्च करू शकाल. असंही पॉडकास्टमध्ये इंटरनेटवरती सर्च करायची सवय खूप लागली लोकांना. डम केन नावाचं एक प्लांट आहे, ज्याला डायफन बेकिया पिक्टा म्हटलं जातं. हे झाड मी सांगतो जॉईन झालेल्या 50% लोकांच्या घरामध्ये नक्की असेल. हे झाड येतं तुमच्या अळूच्या कॅटेगरी मधलं. या झाडाच्या पानाचा तुकडा हलका जरी एखाद्या लहान मुलानं खाल्ला तरी वाचा जाऊ शकेल, इथपर्यंत पॉइझनस प्लांट आहे ते. त्यामुळे घराच्या आतमध्ये नक्की कुठली झाडं लावायची याविषयी थोडा विचार करूनच लावा. घरात तुमच्या जर पेट्स असतील आणि लहान मुलं असतील तर मात्र झाडांच्या बाबतीत तुम्ही फार सिक्युअर होणं गरजेचं आहे. अशीच झाडं लावा ज्याची टॉक्झिसिटी नाही आणि ज्याचा उपयोग तुम्हाला चांगला होईल. बरीच झाडं आहेत की ज्यांच्या संपर्कात किंवा सहवासात राहिल्यामुळे तुम्हाला खूप चांगलं वाटतं, आणि बरीच अशीही झाडं आहेत जे तुमचं मोटिवेशन पूर्णपणे काढून घेतात आणि तुम्हाला मोटिवेट झाल्यासारखं वाटायला लागतं. त्यामुळे तुमच्या वातावरणाला झाडं कुठली आहेत, माणसं कुठली आहेत, ह्या गोष्टीची काळजी नक्की घ्या. त्यामुळे याच्यावरती उपाय चांगला आहे. इंडोरमधली चांगली झाडं सिलेक्ट करा. स्नेक प्लांट आहे, खूप चांगलं प्लांट आहे. रात्रीचंही तुम्हाला ऑक्सिजन द्यायचं काम करतं, त्यामुळे स्नेक प्लांटचं सिलेक्शन तुम्ही डेफिनेटली करायला हवं. फनच्या जाती आहेत की असे फन फक्त तुम्हाला स्पोर्सचा त्रास असता कामा नये, एवढ्या गोष्टीची काळजी घ्या. ॲलर्जी असेल कोणाला तर अवॉइड करा. जिथं मॉइश्चर अधिक आहे, डार्क प्लेस आहे, अशा ठिकाणी फनची लागवड करता येते किंवा फन जातीची रोपं लावता येतात. स्पायडर प्लांट सगळ्यात उत्तम इंडोर प्लांट पैकी एक आहे, जे की तुम्हाला बघायला मिळतं. सगळ्यात बेस्ट म्हणजे मनी प्लांट. तर असंच नाही कसला, त्याला मेंटेनन्सच नाही. पाण्यात ठेवा, जमलं तर मातीत लावा, नाही तर कशातही लावा, त्याची वाढ खूप चांगल्या पद्धतीनं होते आणि तुम्ही त्याला ट्रेन करू शकाल. मॉन्स्टेरा खूप चांगलं प्लांट आहे. फायकसच्या काही जाती आहेत ज्या तुम्हाला इंडोर लावता येतील. अरेका पाम सारखं मोठं झाड आहे जे तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये वगैरे प्लेस करता येऊ शकेल. खूप साऱ्या झाडांची लिस्ट आहे इंडोर प्लांटची जी तुम्हाला देतो. बरेच जण म्हणतात इंडोरमध्ये फ्लावरिंग प्लांट हवं. जसं मी म्हटलं, फुलझाडांना कमीत कमी 6 ते 8 तास सूर्यप्रकाश गरजेचा आहे. इंडोरमध्ये लागणारी जी फुलझाडाची झाडं आहेत त्यात अँथुरियम येतं प्रामुख्यानं. कॅलन्चीच्या काही जाती येतात. स्पॅथिफायलम नावाचा एक प्लांट आहे ज्याचा व्हाईट कलरचं सापासारखी फणी राहते आणि त्याचा वापर तुम्हाला झालेला बघायला मिळेल किंवा ते तिथं तुम्हाला दिसून येईल. यानंतर वर्षभर फुलं येणारी झाडे आहे. या प्रत्येकाची लिस्ट तुम्हाला अवेलेबल होईल. झाडांवरती कुठला रोग पडलाय, आपल्याकडं डायग्नोसिस प्रॉपर होत नाही आणि यामुळेच गोष्टींची अडचण फार मोठी आहे. गार्डनमध्ये नक्की एक्झॅक्टली झाडाला काय झालंय ना याच्यावरती समाधानच कुणी देत नाही. आणि जर तुम्ही कुणाला विचारायचं म्हटलं तर त्यालाच कल्पना फार अर्धवट असते, त्यामुळे तो आपल्याला गाईड करू शकत नाही. त्यामुळे योग्य मार्गदर्शन होणंही तितकीच गरजेची बाब आहे, तरच तुमच्या अडचणींचं योग्य निदान होईल, अन्यथा कळणार नाही. डोकं दुखतंय की पोटात दुखतंय हे कळलं तरच डॉक्टरला सोल्युशन देणं सोयीस्कर पडतं. त्यामुळं गार्डनमध्ये झाडाची नक्की अडचण काय आहे, बुरशीचा त्रास आहे की पाणी अति झालं, ही गोष्ट तुम्हाला समजायला हवी. आणि यासाठी प्राथमिक आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष घेणं हे सगळ्यात प्राथमिक राहते. बऱ्याच जणांना जर मी एक सगळ्यांना कॉमन प्रश्न विचारला की तुम्हाला कशा पद्धतीने गार्डन तुमचं डेव्हलप करायचं, ऑर्गॅनिक करणार की रासायनिक करणार, तर बऱ्याच जणांचा सरळ प्रश्न राहील की येस ऑर्गॅनिकच करायचं आहे, रासायनिक कुठला मुद्दा येतो. एक मुद्दा जो मला असं वाटतं की सगळ्यांच्या लक्षात किंवा तुम्ही सगळ्यांनी डोक्यात घेणं गरजेचं आहे की आपण आत्ता कशा पद्धतीनं राहतोय किंवा वागतोय. मार्केटमध्ये सगळेजण भाज्या आणायला जातात.
भाजी आणायला गेल्यानंतर सगळ्यात स्वस्त आणि चांगली भाजी कुठं मिळेल यासाठी प्रयत्न चालतो. मग दिसायला चांगली असायला पाहिजे, स्पॉटलेस असायला पाहिजे, कीड नको, रोग नको, भाजी सिलेक्ट करून आणता. तुम्ही कधी विचारलाय त्या व्यापाऱ्याला ही भाजी कुठून आली आहे, त्याच्यावर काय फवारलं गेलं आहे, कुठल्या शेतकऱ्याच्या शेतातून आली आहे, किती दिवसांपूर्वी काढणी झाली याची, कुठल्या कुठल्या कीटकनाशकांची फवारणी झाली, कुठल्याही गोष्टीची कल्पना नसताना आपण अशी भाजी खरेदी करतो आणि ती भाजी घरी आणली जाते. बरं, तुम्ही स्वतःसाठी खरेदी नाही करत, तुमच्या कुटुंबासाठी खरेदी करता. आणि कुटुंबामध्ये लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळी लोक येतात. जर तुम्ही आणलेल्या भाज्यांमधून जर काही प्रमाणामध्ये पॉयझन जर येत असेल तर तुमच्या हातातून ते परिवारामध्ये मिसळतं. ही खूप महत्त्वाची आणि जाणीवपूर्वक केलं जाणारं स्टेटमेंट आहे माझ्याकडून. त्यामुळं ऑर्गॅनिककडे का वळायला हवं, कारण की आता जे हेल्थ इश्यूज आहेत, वाढतं कॅन्सरचं प्रमाण आणि खूप साऱ्या गोष्टी, आणि हे एवढंच मर्यादित नाही आहे. म्हणजे खूप साधं जर सांगायची गोष्ट झाली तर आपल्या घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी आज आपण वापरतो, क्लिनिंगचं मटेरियल आणि खूप सारी, याच्यातून व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंडचं प्रमाणही वाढतं. त्यामुळं घरामधलं प्रदूषण पण कमी करणं गरजेचं आहे आणि यामध्ये झाडं चांगलं काम करतात. यासाठी निसर्गाची काही प्रोसेस आणि काही माध्यमं पण समजून घ्यायला लागतील आपल्याला. आणि यातलं सगळ्यात मोठं माध्यम आहे ते म्हणजे विघटन. तुमच्या घरामध्ये निघणारं जे किचन वेस्ट आहे मोठ्या प्रमाणावरती, या किचन वेस्टचं कुठं ना कुठं युटिलायझेशन व्हायला पाहिजे, वापर व्हायला पाहिजे आणि याच्यामधून चांगल्या पद्धतीचं खत तयार होणं अपेक्षित आहे. परंतु असं फार कमी वेळा होतं की आपण प्रयत्न करतो. बरं, ज्यांनी प्रयत्न केला त्यांना कंपोस्ट व्यवस्थित न झाल्या कारणानं किंवा त्याचा येणारा जो सगळा स्मेल आहे, वास आहे, याच्यामुळे त्यांनी गिवअप केलं किंवा तिथून पुढं कंटिन्यू नाही केलं. पण जर प्रॉपर पद्धतीनं तुम्ही स्टँडर्ड पद्धतीनं कंपोस्ट करत असाल तर त्याचा स्मेलही येत नाही, खूप चांगल्या पद्धतीचं कंपोस्ट तयार होतं. त्याची प्रोसेस मी तुम्हाला एक्सप्लेन करतो नक्की कशा पद्धतीनं घडते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे कुटुंबाला लागणारी ॲटलिस्ट भाजी तरी तुम्ही स्वतःच्या गार्डनमध्ये उभी करणं अपेक्षित आहे. भाज्यांमध्ये काही भाज्या ज्या की प्राथमिकतेनं मी तुम्हाला मांडतो. घरामध्ये बाल्कनीमध्ये कुठल्या कुठल्या भाज्या घेऊ शकता. जर तुमची बाल्कनी किंवा तुमच्याकडे जागा टेरेसवरती कुठेही 10 बाय 10 फुटाची जागा असेल तर तिथं तुम्ही 24 प्रकारच्या भाज्या वाढवू शकता. जर तुमच्याकडे 8 बाय 4 फुटाची बाल्कनी असेल तर तिथं तुम्हाला 14 ते 15 प्रकारच्या भाज्या आणि जवळपास 7 ते 8 प्रकारचे हर्ब्स ग्रो करता येतात. आणि जर समजा तेवढी जागा नसेल, एक छोटा टेबल आहे, तर 2 बाय 2 फुटाच्या टेबलवरती तुम्हाला 8 ते 10 प्रकारचे वेगवेगळे हर्ब्स ग्रो करता येतात. म्हणजे झाडं वाढवण्यासाठी जागा नाही ही चिंता संपून गेली. जर बाल्कनी नाही, घराच्या आतमध्ये जागा असेल तर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आहे. याच्यामधून मायक्रोग्रीन्सच्या माध्यमातून पालेभाज्यांची तर गरज तुम्हाला भागवता येते पूर्णपणे. आणि मायक्रोग्रीन तयार करण्यासाठी तुम्हाला खूप मोठं लॉजिक लावायची गरज नाही आहे. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही जर मनी प्लांट लावलेलं असेल एखाद्या बॉटलमध्ये तर डेफिनेटली तुम्हाला हायड्रोपोनिक्स माहिती आहे. तुम्ही जर घरात किचनमध्ये मटकीला मोड आणत असाल तर नक्कीच तुम्हाला हायड्रोपोनिक्स माहिती आहे. ते तितकं सोपं आहे. फक्त मोड आल्याच्या पुढं आपल्याला ते 5 ते 6 दिवस वाढवायचे. एकदा मोठे झाले की कट करून घ्यायचं, 4 ते 5 इंचाचे झाले की, आणि त्याला तुम्ही डिरेक्टली यूज करू शकता कन्झम्पशनसाठी. त्यामुळे मायक्रोग्रीन ग्रो करणं हे इंडोरसाठीचं ऑप्शन आहे. अजिबात जागाच नाही आहे कसली, फक्त भिंतच आहे तर भिंतीवरती व्हर्टिकल पद्धतीनं व्हर्टिकल गार्डन करता येतं आणि तेही व्हेजिटेबल्सचं. त्यामुळे मर्यादा ही संपून गेली आहे पूर्णपणे. तुम्हाला जिथं जागा असेल, जेवढी जागा असेल त्या पद्धतीनं तुम्हाला स्वतःचं गार्डन उभा करता येतं. आणि तुम्ही जर करू शकत नसाल तर करून देणारे हजारो लोक आहेत की जी तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये मदती करू शकतील. पण अपेक्षित आहे तुम्ही स्वतः करणं. नाही जमलं तर कधीही हाक मारा, खूप सारी लोक आहेत आजूबाजूला तुम्हाला अवेलेबल झालेली बघायला मिळतील. प्रामुख्यानं कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरची मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या गोष्टी आहेत. आणि घरामध्ये कधीही पाहुणे आले तर अचानक लागणाऱ्या गोष्टींमध्ये येतं कढीपत्ता, कोथिंबीर, या 2 गोष्टींचा आणि मिरची या अचानकपणे लागलेल्या गोष्टी आहेत. जमलं बाल्कनीमध्ये 4-5 तास सूर्यप्रकाश येत असेल तर तुम्हाला लिंबूही लावता येतं. स्पेशली जसं मी आधीही सांगितलं, साई सरबती लिंबू, वर्षभर त्याला सरबताचा येणारा चांगला लिंबू तुम्हाला बघायला मिळतो. वेगवेगळ्या फळझाडांमध्ये लिंबू प्रामुख्यानं साई सरबती वापरलं जातं. काही जण सीडलेस आणतात. लिंबू दिसायला मोठं असतं, सीड नसतात, पण तुम्हाला रस तेवढा बघायला मिळत नाही. ते लोणच्यासाठी जातं स्पेशली. त्यामुळे सीडलेस लेमनपेक्षा साई सरबती बियांचं लिंबू हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. याच्यासोबत इतर पण खूप सारे आहेत, जसं जांभूळ आहे, टेरेसवर लावता येतो. बरं, कोकण बहाडोळी नावाचं डॉर्प पद्धतीनं वाढणारी जात आहे. मोठं जांभूळ त्याला लागतं, टेरेसवरती पण चांगल्या पद्धतीनं ग्रो होतं. आंब्यामध्ये सांगायला नको, केशर आहे, खूप चांगला येतो घाटावरती. कोकणात असाल तर हापूस लावा. घाटावरती केशर हा घाटावरच्या लोकांसाठीचा हापूस आहे, त्यामुळे तो एक बेस्टच आहे. त्याच्यावरती आपल्याला खूप सारी झाडं आहेत, त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला काम करता येऊ शकतं. गार्डन का गरजेचं आहे ही गोष्ट तर तितकीच स्पष्ट आहे. एक व्हिडिओ आहे छोटा, आवाज येतोय?
नाही सर, आवाज नाही येत. सर व्हॉइस येत नाहीये, फक्त व्हिडिओ प्ले होतो. ओके, कदाचित आवाज येत नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, स्किप करतो हे. मी सांगतो त्याच्यामध्ये काय व्हिडिओमध्ये. मार्केटमध्ये आता जी करंट परिस्थिती आहे याच्यावरती आधारित एक छोटा शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला ग्रुपवरती ॲड करून देतो, तो तुम्ही तिथे बघा. सो थोडक्यात सध्याची परिस्थिती काय आहे, तुम्ही काय गोष्टी घ्यायला पाहिजेत, भाज्या निवडताना कुठल्या पद्धतीने निवडायला हव्यात, या गोष्टींविषयीची माहिती आहे. कासारगडचं उदाहरण सगळ्यांना माहीत असेल आणि हे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. गरज ऑर्गॅनिकची का स्पष्ट करतं. कासारगड हा भाग आहे केरळामधला. कासारगडची तुम्हाला ट्रॅजेडी पण बघायला मिळते इंटरनेटवरती, की कीटकनाशकांचा वाढता वापर आणि त्याचा होणारा परिणाम याच्यामुळं काय एक्झॅक्ट होऊ शकतं याचा एक दृश्य परिणाम आहे. 1980मध्ये एंडोसल्फानचा वापर होत होता. आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल तर एंडोसल्फान हे एवढं घातक रसायन आहे, 20 ते 30 वर्षांपर्यंत हालत नाही ते मातीमरून. जनावरांच्या अगदी चाऱ्यापासून जनावरांच्या शरीरामधून दुधामध्ये, दुधामधून दुग्धजन्य पदार्थ, तिथून तुमच्या शरीरातून म्हणजे अगदी मातेच्या शरीरामधून त्याच्या मुलांपर्यंत इथपर्यंत याचा स्प्रेड भयानक पद्धतीनं झालेला होता. आणि याच्यानंतर मग ऑर्गॅनिकचं मोठ्या प्रमाणावरती किंवा ऑर्गॅनिकवरती काम चालू झालं आणि अशा पद्धतीची परिस्थिती सध्या कीटकनाशकांच्या माध्यमातून होते. त्यामुळे प्रत्येकानं थोडं जागरूक होणं आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. गार्डनचे वेगवेगळे प्रकार आहेत. यामधले काही प्रकारे तुम्हाला माहीत असतील आणि बऱ्याच वेळा वेगवेगळ्या वर्कशॉपमधून तुम्ही ऐकले असतील. यातल्या काही महत्त्वाचे मुद्दे फक्त मी तुम्हाला मांडायचा प्रयत्न करतो. टेरेस गार्डन, बाल्कनी गार्डन, हर्ब गार्डन, सलाड गार्डन, स्क्वेअर फूट गार्डन, मेडिसिनल गार्डन आणि व्हर्टिकल गार्डन एवढ्या गार्डनचा समावेश होतो. याच्यात काही ॲडिशनल गार्डनच्या कॅटेगरीज आहेत, त्या तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. अँटी डायबेटिक गार्डन, ज्या लोकांना डायबिटीज आहे अशा वेळी लो ग्लायसेमिक इंडेक्स असणाऱ्या भाज्यांची लागवड ह्या अँटी डायबेटिक गार्डनमध्ये केली जाते. डिटॉक्स गार्डन, स्पेशली बॉडी डिटॉक्स करण्यासाठी जे पर्टिक्युलर हर्ब्स लागतात या हर्बची ग्रोथ डिटॉक्स गार्डनमध्ये केली जाते. सो छोटं डिटॉक्स गार्डन पण तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये डेव्हलप करू शकता. मेडिटेशन गार्डन, मेडिटेशन करण्यासाठी एखादी अशी प्लीझंट जागा जिथं ऑक्सिजनचा पुरवठा चांगला असेल, एक चांगला आरोमा तुमच्या गार्डनच्या आजूबाजूला असेल, यासाठी मेडिटेशन गार्डन डेव्हलप केलं जातं. हिलिंग गार्डन हे स्पेशली तुम्हाला मानसिक लेवलवरती आणि शारीरिक पातळीवरती हील करण्यासाठी हिलिंग गार्डनचा उपयोग होतो. इथं कलर थेरपी वापरली जाते, इथं साऊंड थेरपीचा वापर केला जातो, वेगवेगळ्या झाडांचं कॉम्बिनेशन सेट केलं जातं. अशा पद्धतीनं हिलिंग गार्डनचा उपयोग होतो आणि ऑक्सिजन गार्डन सगळ्यांना नोन असणार. टेरेस गार्डन, टेरेसवरती भाजीपाला ग्रो करता येतो. तर याच्यामध्ये खूप सिस्टमॅटिक पद्धतीनं तुम्हाला भाजीपाला ग्रो करता येतो आणि यासाठी सॉईल बेस, सॉईललेस अशा दोन्ही पद्धतीचा, याच्यासोबत हायड्रोपोनिक्स पद्धतीचा अवलंब करून टेरेस गार्डन तयार करता येतं. तुमच्या अडचणींवरती डायरेक्ट समाधान सांगायला सुरुवात करतो. टेरेसवरती पहिली अडचण प्रत्येकाची, टेरेसवरती जर झाडांची लागण केली तर पाणी खालती गळेल का किंवा झिरपेल का, टेरेसला काही त्रास होईल का. टेरेसला अजिबात त्रास होत नाही जर तुम्ही बॅग फार्मिंगचा वापर केला तर. सो ज्या HDPE आणि LDPE अशा दोन प्रकारच्या बॅग मार्केटमध्ये उपलब्ध होतात. तुम्हाला ज्या हिरव्या रंगाच्या दिसत आहेत या आहेत HDPE बॅग्स. HDPE बॅग ज्या आहेत या तुम्हाला 200 ते 250 मायक्रॉन कपॅसिटीच्या बघायला मिळतात. या तुम्हाला अगदी 6 इंचापासून ते 24, 28, 36 इंचापर्यंत वेगवेगळ्या साईजमध्ये बघायला मिळतात. जर तुम्ही घरगुती फुलाची झाडं लावणार असाल तर तुम्हाला 12 इंचाची बॅग पुरेशी आहे. जर तुम्ही फळभाज्यांची, टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरचीसारखी रोपं लावणार असाल तर तुम्हाला 14 इंचाची बॅग लागते. जर तुम्ही फळझाडं लावणार असाल तर तुम्हाला 22 ते 24 इंचाची बॅग लागते. सो साईज वेगवेगळे आहेत. ही बॅग तुम्हाला 5 वर्षापर्यंत टिकते. याच्या विरुद्ध तुम्हाला LDPE मटेरियलची बॅग बघायला मिळते, की सफेद रंगाची बॅग आहे, की ज्याच्या आतमध्ये तुम्ही 1 वर्षभरासाठी भाजीपाल्याची लागवड करू शकता. याच्यामध्ये वापरलं जाणारं मटेरियल एकतर कोकोपीट बेसमध्ये असतं किंवा माती बेसमध्ये असतं. सगळ्यांचा न्यूनगंड 2 मिनिटांमध्ये बाजूला करतो. कोकोपीटच्या बाबतच्या सगळ्यात महत्त्वाच्या बाबी ज्या प्रत्येकानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोकोपीट मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं आणि कॅटेगरीचं बघायला मिळतं, भलेही तुम्हाला माहीत नसेल तरीसुद्धा सांगतो. कोकोपीट हे नारळापासून निघतं.
कोको कॉयर, कोको चिप्स अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा प्रोडक्ट नारळापासून काढले जातात. त्यातला कोकोपीट हा भुकटी असते नारळाची. कोकोपीट हे तुम्हाला स्टरलाइज आणि नॉन स्टरलाइज अशा 2 फॉर्ममध्ये बघायला मिळतं. नर्सरीमध्ये कधी गेला तर नर्सरीवाल्याला विचारा कोकोपीट स्टरलाइज आहे की नॉन स्टरलाइज आहे. स्टरलाइज म्हणजे त्याला वाफेवरती किंवा रसायनाच्या माध्यमातून स्टरलाइज केलं जातं, त्याच्यामध्ये बुरशांचा प्रादुर्भाव नसतो. जर तुम्ही नॉन स्टरलाइज वापरत असाल ते एकतर पावडर फॉर्ममध्ये असतं किंवा ब्लॉक फॉर्ममध्ये असतं. सो तुम्हाला जो चौकोनी ब्लॉक मिळतो जो की नेटवरती अवेलेबल आहे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती, सो हा ब्लॉक याच्यामध्ये ॲसिडिटी किंवा सॅलिनिटी अधिक असते. अशा वेळी तो घरी आणल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 3 वेळा धुवावा लागतो आणि त्यानंतरच तुम्ही त्याचा वापर करणं योग्य आहे. अन्यथा तुम्ही फक्त एकदाच वॉश करून पाण्यामध्ये ठेवलं, काढलं आणि पॉटिंग मिक्सचर बनवलं आणि जर झाड लावलं तर त्या झाडाची मुळं वाढत नाहीत आणि झाड आहे असं दिसतं, झाडात वाढच होत नाही. त्यामुळे याला कमीत कमी 3 वेळा वॉश करणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचं कोकोपीट तुम्ही घरी आणत असाल तरी सुद्धा त्याला गरम पाण्यामधून एकदा बुचकळून काढा, कारण की त्याच्यामध्ये बुरशांचा प्रादुर्भाव होतो जर ते स्टोरेजमध्ये असेल दीर्घ कालावधीसाठी. कोकोपीटचा वापर करताना त्यामध्ये नेहमी गांडूळ खतच वापरा. गांडूळ खता व्यतिरिक्त कोकोपीटमध्ये कुठल्याही पद्धतीचं खत वापरू नका. ही स्ट्रिक्ट गोष्ट मी यासाठी सांगतोय कारण की बाकीची जी खतं आहेत, शेणखत, लिप मोल्ड फर्टिलायझर, झाडाच्या पानांपासून केलं जाणारं खत आहे, सिटी कंपोस्ट आहे जे तुम्हाला सिटीमध्ये अवेलेबल होतं, किचन वेस्ट कंपोस्ट आहे जे तुम्ही स्वतः तयार केलेलं असतं, या सगळ्या कंपोस्टमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बुरशांचं प्रमाण असतं. आता जगातल्या सगळ्याच बुरशा या घातक आहेत असं अजिबात नाही आहे. मातीमध्ये असणाऱ्या 4-5 प्रकारच्या बुरशा फक्त घातक आहेत, बाकीच्या फायद्याच्या आहेत. तुम्ही इतर जर कंपोस्ट वापरत असाल तर कोकोपीटमध्ये कंटामिनेशन होण्याची संभाव्यता अधिक राहते, कारण की कोकोपीट हे पाणी अधिक मोठ्या प्रमाणावरती पकडून ठेवतं. म्हणून कोकोपीटमध्ये नेहमी गांडूळ खताचाच वापर करायचा आणि अशा पद्धतीचं तयार झालेलं जे कोकोपीट अधिक वर्मी कंपोस्ट आणि त्याच्यामध्ये 2 ते 5% परलाईटचा वापर करायचा. बऱ्याच जणांनी शब्द पहिला ऐकला असेल, काही जणांच्या ओळखीचा असेल. परलाईट हे तुम्हाला थर्मोकॉल सारखं व्हाईट कलरमध्ये क्रिस्टल फॉर्ममध्ये बघायला मिळेल. हे हातात जरून जर तुम्ही बारीक केलं तर त्याची पावडर होते पूर्णपणे. याला परलाईट म्हटलं जातं. परलाईट हे तुमच्या पॉटिंग मिक्सचर हे मोकळं ठेवण्यासाठी, हवेशीर ठेवण्यासाठी उपयोगाला येतं. एक्सेस झालेलं पाणी जे आहे हे बाजूला जातं. झाडाच्या मुळांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी परलाईटचा उपयोग चांगला होतो. त्यामुळं वर्मी कंपोस्ट, कोकोपीट आणि परलाईट या 3 गोष्टी एकत्रित करायच्या आणि त्यापासून तयार करायचं पॉटिंग मिक्सचर, आणि हे पॉटिंग मिक्सचर तुम्ही याच्यात भरा. आपण जर कधी नर्सरीमध्ये झाड आणायला गेला असाल एक चांगल्या मोठ्या नर्सरीमध्ये, तर त्याचं जे खालचं पॉटिंग मिक्सचर आहे त्याच्या सफेद रंगाचं जे असतात दाणे छोटे, हे थर्माकोलचे नाहीत, हे परलाईटचे असतात. आणि ही गोष्ट नर्सरीवाला तुम्हाला कधीही सांगणार नाही की तुम्ही परलाईट यूज करायला हवं पॉटिंग मिक्सचरमध्ये. तो म्हणणार एकतर तुम्ही माझ्याकडचं पॉटिंग मिक्सचर खरेदी करा, ही गोंधळ आहे. त्यामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीचा काही प्रश्न पडत असेल तर डेफिनेटली तुम्ही कधीही विचारू शकाल इथून पुढच्या कालावधीमध्ये पण. सो परलाईटचा वापर चांगला होतो. याला एक स्वस्त उपाय पण आहे, व्हर्मिकोलाइट, जे कन्स्ट्रक्शनमध्ये वापरलं जातं. हे सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल होतं, ऑनलाईन पण अवेलेबल आहे. मार्केटमधून खरेदी केला तर स्वस्त पडेल, ऑनलाईन त्याची किमती थोडी अधिक आहेत. सो त्याचा वापर करा. काहीच नसेल तर चारकोल, कोळशाचा वापर करा. कोळसा हा उत्तम पोरस मटेरियल आहे. पृथ्वी तलावरचं सगळ्यात सच्छिद्र असणारं मटेरियल कुठलं आहे तर ते आहे चारकोल. म्हणून ॲक्टिवेटेड चारकोल, हे चारकोल, ते चारकोल, अगदी फेसवॉशपासून प्युरिफायरपर्यंत सगळीकडे चारकोलचा वापर होतो. आणि हे पॉटिंग मिक्सचर तुमचं क्लीन, बॅक्टेरिया फ्री, बुरशीमुक्त ठेवण्याचं काम करतं. त्यामुळे कोळशाचा वापर करू शकाल सगळ्यात उत्तम आणि सोयीस्कर जर अवेलेबल झाला तर. कारण गॅसमुळे कोळसा मिळणं थोडं डिफिकल्ट झालं, त्यामुळे या गोष्टीची पण काळजी घ्यायला हरकत नाही, त्याच्यावरती काम करू शकाल. सो हे तयार केलेलं पॉटिंग मिक्सचर तुम्ही बॅगमध्ये भरा, त्यामध्ये तुम्ही झाडांची लागवड करू शकाल. वेगवेगळ्या झाडानुसार वेगवेगळी साईज पॉटची आपल्याला बघावी लागते. बाल्कनीमध्ये तुम्ही छोटे छोटे जे पॉट आहेत रेक्टँग्युलर साईजचे, यांचा वापर करू शकाल. बाल्कनी तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी तयार करता हे तुमच्यावरती आहे. फुलझाडं लावणार असाल तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, आणि याच्यासोबतच जर तुम्ही भाज्या लावणार असाल तरी सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील छोटे पॉट्स रेक्टँग्युलर आकाराचे. आणि याच्यावरती तुम्ही राख वापरू शकतो का? ओके सर, तुम्ही राख वापरू शकता, पण कोळशाचा वापर केला तर जास्त उत्तम आहे. राखेमध्ये तुम्हाला सिलिकॉनचं प्रमाण अधिक बघायला मिळेल. राखेचा वापर केला असता पानांची रुंदी वाढायला मदत होते, पण राखेचं प्रमाण हे 2% ते 5%च्या वरती असता कामा नये. जर अधिक प्रमाणात झालं तरी सुद्धा झाडांची वाढ होत नाही किंवा मुळ्या वाढत नाही. त्यामुळे 2 ते 5% त्यापेक्षा अधिक वापरता कामा नये. कोळशाचा वापर सगळ्यात बेस्ट आहे, तो करायला हरकत नाही. बाल्कनीमध्ये तुमची बाल्कनी कुठल्या दिशेला हे आधी ठरवा, त्यानुसारच झाडांचं नियोजन करा. आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण आहे बाल्कनी गार्डनमधली.
तुमचं जर बाल्कनी ही उत्तरेला असेल तर विषय सोडून द्या, तिकडं तुम्हाला झाडं फारशी लावता येणार नाहीत. तुमची जर बाल्कनी दक्षिणेला असेल तर मात्र तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती अर्धा वर्ष सूर्यप्रकाश तुमच्या बाल्कनीमध्ये चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो. काही लोकांनी डायरेक्ट रुपिंग करून घेतलंय वरून, पावसाचं पाणी आतमध्ये किंवा बाल्कनीत यायला नको. अशा वेळी बाहेरची जी ग्रिल आहे त्या ग्रिलवरती हँगिंग पद्धतीचे पॉट लावून तुम्ही भाज्या लावू शकाल. हा एक चांगला आणि उत्तम पर्याय आहे, तर तिथं वापर करता येऊ शकेल. पूर्वेच्या साईडला जी झाडं लावली जातात ज्याला सौम्य सूर्यप्रकाश गरजेचा आहे, पश्चिमेला झाडं जी आहेत तर यांना फळं जी काही तुमची फळभाज्या आहेत स्पेशली या तुमच्या पश्चिमेच्या बाल्कनीमध्ये लावणं सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतं. त्याला कारण खूप स्पष्ट आहे. दुपारनंतर सूर्य जसा उतरायला लागतो त्यावेळेस दिवसाची दाहकता अधिक असते, टेम्परेचर अधिक असतं. सो अशा वेळी तुम्ही पश्चिमेच्या बाजूला ही फळं भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर करू शकता. पूर्वेच्या बाजूला तुम्हाला सगळ्या प्रकारची झाडं चालतील. दक्षिणेला सुद्धा फळभाज्या तुम्ही लावू शकाल. उत्तरेला तुम्ही हर्ब्स लावू शकाल. मिंट आहे, पुदिन्यामध्ये पेपर मिंट आहे, चॉकलेट मिंट आहे, स्पियर मिंट आहे. तुम्हाला जे आवडेल ते मिंट तुम्ही तिथे लावू शकाल. लेमन ग्रास लावता येतो, पाल्मारोजा ग्रास लावता येतं. खूप सारे वेगवेगळे हर्ब्स आहेत ज्याच्यामध्ये तुमचं रोजमेरी आहे, थाईम आहे, ऑरेगॅनो आहे, अजून वेगवेगळे आहेत. हे सगळ्यांची लागवड तुम्ही करू शकाल उत्तरेच्या बाजूला. सो लाईट नाहीये म्हणून चिंता करायचं कारण नाही. एकदम कमी लाईट लागणारे जेवढे भाज्या त्याला ग्रो करू शकाल. पालकला सगळ्यात कमी भाजी लागते, सो त्याची पण काळजी तुम्ही घेऊ शकाल किंवा लागण करू शकाल. रेक्टँग्युलर साईजच्या छोटे छोटे पॉट्स वापरू शकाल. याच्यामध्ये साईज जशी वाढेल, जसं मी तुम्हाला एक सांगितलं 14 इंचाचे पॉट हे तुम्हाला फळभाज्यांसाठी वापरायचे आहेत. पालेभाज्या जर लावत असाल तर 6 इंचाचा ट्रे पुरेसा आहे. 6 इंचापेक्षा मोठ्या पॉटची गरज नाही आहे, कारण की पालेभाज्यांची मुळं जास्त खोल जात नाहीत. तुम्ही अशा मोठ्या कुंडीमध्ये जर पालेभाज्या लावत असाल तर मग मात्र तुम्हाला जागा कमी पडतो आणि याच्यामुळे तेवढी क्वांटिटी निघत नाही भाजीची. मग भाज्या लावायची आवड आहे पण जर पुरेशी भाजी निघत नसेल तर मात्र तुम्ही ते कंटिन्यू करत नाही. कारण तुमच्या कुटुंबाला लागेल एवढी तर भाजी ॲटलिस्ट निघायला पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबाला आठवड्याला लागते 3 किलो भाजी कमीत कमी. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. निदान तुमच्या महिनाभरामध्ये 12 किलोपर्यंत तरी भाजी निघायला पाहिजे सगळी मिळून. अशा पद्धतीनं नियोजन घालणं गरजेचं आहे, तरच तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती किचन गार्डन किंवा कुठल्याही पद्धतीचं गार्डन करणं हे फायदेशीर ठरू शकतं. हर्ब गार्डनमध्ये वेगवेगळे हर्ब्स आहेत की ज्यांचा वापर याच्यामध्ये केला जातो. सलाड गार्डनमध्ये वेगवेगळे सलाडचा वापर केला जातो. स्क्वेअर फूट गार्डन जे आहे, आता सलाडमध्ये खूप साऱ्या भाज्या येतात बरं. आपल्याकडची सलाड पद्धती वेगळी आहे, बाहेरची सलाड पद्धती वेगळी आहे. बाहेरच्या ठिकाणी एक्झॉटिक भाज्यांचा वापर अधिक होतो. ब्रोकली, ब्रुसेल्स स्प्राउट आहे, तुमचं लेट्यूस आहे, लेट्यूसमध्ये पण कर्ली लेट्यूस आहे, अजून आईसबर्ग लेट्यूस आहे. खूप साऱ्या कॅटेगरीज बघायला मिळते. केल व्हेजिटेबल सारखी व्हेजिटेबल आहे, रॉकेट लिव्ज आहेत. सो लोकांची चॉईस वेगळी आहे. आपल्याकडं सलाड म्हटलं की याच्यात पहिलं येतं ते म्हणजे कांदा, सलाडसाठी सगळ्यात फेमस. टोमॅटो, काकडी, बीट, गाजर हे आपल्याकडे सलाडसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. फार फार तर मेथी डायरेक्ट खाल्ली जाते कोवळी, पालक खाल्ला जातो चॉप करून, थोडं टॉस करून. सो अशा पद्धतीनं आपल्याकडची सॅलडची संकल्पना वेगळी आहे. सो ज्याला जे प्रेफर असेल त्यानं त्या पद्धतीनं सॅलडमध्ये लागवड करू शकतो आणि ते उत्तम आहे, बेस्ट आहे. स्क्वेअर फूट ऐकायला गार्डन थोडं वेगळं वाटेल पण याच्यामुळं फार प्रॉपर पद्धतीनं नियोजन तुम्हाला करता येतं. याच्यासाठी एकतर HDP बॅग्स वापरल्या जातात मोठ्या साईजच्या, किंवा याला लाकडी उडन तुम्हाला स्ट्रक्चर किंवा फ्रेमिंग करून घेता येतं. याच्यामध्ये फायबरचे पण बरेचसे आता तुम्हाला बॅग्स किंवा वेगवेगळे कंटेनर बघायला मिळतील ज्याच्यामध्ये भाज्या ग्रो करता येतात. पर स्क्वेअर फूटचा फायदा होतो तुम्हाला कंपॅनियन प्लांटिंग करता येतं. कंपॅनियन प्लांटिंग ही संकल्पना समजून घ्या, गार्डनमध्ये खूप महत्त्वाची आहे, प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे. ती म्हणजे टोमॅटो, वांगी, मिरची आणि ढोबळी मिरची ही चारही पिकं एकाच फॅमिलीतली आणि एकाच कुटुंबातली आहेत, लक्षात घ्या. कोबी, फ्लावर, मुळा, तुमचं बीट, नवलकोल असेल, हे सगळे एका कुटुंबातले आहेत. सो प्रत्येकाची कुटुंब वेगवेगळी आहेत. टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची एका ठिकाणी जर तुम्ही झाडं लावली तर एकावर रोग आला की सगळ्यावर येतो आणि यासाठी त्याच्यासोबत दुसरा कोणतरी प्लांट लावणं गरजेचं आहे जो त्याच्या कुळातला किंवा त्याच्या फॅमिलीतला नाही. मग अशा वेळी मिरचीचं झाड जर लावत असाल तर त्याच्याखाली कोथिंबीर लावली जाते, कोरिअंडर. कोथिंबीरीच्या उग्र वासामुळं मिरचीवरती जे छोटे छोटे मावा असेल, तुडतुडे असतील, पिट्या ढेकून असेल याचा प्रादुर्भाव होत नाही आणि यामुळे मिरचीचं झाड हे सुरक्षित राहतं किंवा सुखरूप राहतं. आणि मिरचीच्या झाडाच्या सावलीमध्ये कोथिंबीर वाढते खूप चांगली जर डायरेक्ट उन्हामध्ये असेल तर. त्यामुळे हे दोन्ही एकमेकाला कंपॅटिबल आहेत, याला कंपॅनियन प्लांटिंग आपण म्हणूयात. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे हर्ब्स आणि झाडं यांचं कॉम्बिनेशन केलं असता तुम्हाला किडींचा प्रादुर्भाव होत नाही किंवा किडी बाहेरच्या बाहेर निघून जातात. एकदा साधं उदाहरण झालं तर झेंडू सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण घरामध्ये वेगवेगळ्या सणासाठी आणतात. झेंडूचे फायदे सांगतो वेगवेगळे कुठले आहेत. झेंडूचं प्लांट जर तुम्ही लावला तर एकतर ते किडींना येऊन देत नाही, त्यामुळं प्रोटेक्टर म्हणून काम करतो तुमच्या गार्डनसाठी. आयदर भाजीचं गार्डन असो, रेग्युलर गार्डन असो, मच्छर असो, सगळ्यांना रिपेल करायचं काम करतं. दुसरी गोष्ट,
याच्या मुळांमधून रूट एक्झुट्स बाहेर निघतात. जर तुम्ही कंटेनरमध्ये लावत असाल एका बाजूला, तर याच्या मुळामधून निघणाऱ्या रसायनामुळे मातीमधून होणारे जे वेगवेगळे निमॅटोड सारखा प्रादुर्भाव आहे, हा प्रादुर्भाव पूर्णपणे संपून जातो. हा दुसरा फायदा होतो. तिसरा फायदा, याच्या फुलांमुळे पॉलिनेशन चांगलं होतं. त्यामुळे तुमच्या झाडाला किती कळ्या लागल्यात याच्यापेक्षा त्याचं फुलात किती रूपांतर होतं आहे किंवा फळात रूपांतर किती होतं ही महत्त्वाची बाब आहे. यासाठी त्याचं परागीभवन तेवढंच चांगलं होणं गरजेचं आहे. सो तो एक फायदा होतो त्याचा. चौथी गोष्ट, त्याची फुलं तुम्ही डायरेक्टली घरात वापरू शकता. पाचवा उपयोग, त्याच्या पेटल्स किंवा पाकळ्या काढून तुम्ही मारीगोल्ड टी किंवा चहा केला जातो, जो डिटॉक्स करतो तुमच्या बॉडीला. सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे मारीगोल्डच्या तुम्ही जर पाकळ्या चेक केला आता इंटरनेटवर ॲमेझॉनवरती, 1,500 रुपये किलो या स्वरूपामध्ये फक्त सुकवलेल्या पाकळ्या विकल्या जातात. सो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, गार्डनमध्ये तेवढा होणार नाही पण कमर्शियल दृष्टिकोनातून पण विचार करायला हरकत नाही आहे. सो या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला व्यवस्थित नियोजन जर स्क्वेअर फूट पद्धतीनं केलं तर उपयोगाला येतील आणि ते चांगलं रिझल्ट पण देतं. तुम्हाला लागण्यासाठी उपयोग होतो चांगला. मेडिसिनल प्लांट आहेत की ज्याच्यामध्ये औषधी वनस्पती, सगळ्यात साधं उदाहरण म्हणजे तुमच्या घराच्या समोर लावली जाणारी तुळस. आणि बऱ्याच जणांचा पडलेला प्रश्न, तुळशीचं झाड आमच्याकडे कधीही टिकत नाही आहे. तुळस लावली की ती खराब होऊन जाते 2-3 महिन्यात आणि परत ती उगवत नाही. नवीन झाड आणून लावावं लागतं, कारण की तुळशी वृंदावन आहे, मोकळं ठेवता येत नाही. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी नवीन तुळस लावली जाते. उपाय सांगतो उत्तम. पहिली गोष्ट तर तुमचं जे तुळशी वृंदावन आहे याला होल कुठून आहे चेक करा, पाण्याचा निचरा होण्यासाठी. दुसरी गोष्ट, त्याच्यामधली माती चेक करा. जर चिवट माती असेल पूर्णपणे तर अशा वेळी ही माती बदला. तिथं तांबडी माती, कंपोस्ट याचं कॉम्बिनेशन घालून माती घाला. झालं. तिसरी गोष्ट, तुम्ही लावलेलं जे तुळशीचं रोप आहे याला पाणी मर्यादित घाला. रोज पाणी घालण्याची गरज नाही. फॉर्मॅलिटी म्हणून जर तुम्ही रोज मे बी दर्शन प्रदक्षिणा घालत असाल तर अशा वेळी थोडं तीर्थ म्हणून पाणी त्याला घालू शकाल. जास्त पाणी वापरू नका. मग थोडंच रोज घाला, जास्त पाणी नका घालू. कारण की झाडाला ओलाव्याची गरज लागते, पाण्याची गरज नसते. ओलाव्याची गरज असते, मॉइश्चरची गरज असते. सो ते तिथं द्या. पाचवी गोष्ट अशी, त्याला ज्यावेळेस मंजुळा येतात त्यावेळेस मंजुळ्याचे स्पाईक आले त्याला की ते कट करून काढा. ते आहे असे ठेवू नका. कारण कुठलंही झाड जे आहे बीपासून ज्यावेळेस रुजतं मातीमध्ये उगवायला लागतं, फुटवा येतो, झाडाची वाढ मोठ्या प्रमाणात होते, फुलधारणा होते, नंतर फळधारणा होते, फळाचं बीजामध्ये रूपांतर होतं आणि हे बीज परिपक्व झालं की ते मातीमध्ये परत रुजायला तयार होतं. अशा वेळी झाडाचा कार्यक्रम संपतो. याला म्हटलं जातं की सिनेसन्स. जसं माणसामध्ये म्हातारपण आहे तसं झाडांमध्ये येणारं म्हातारपण आहे ते. त्यामुळे अशा वेळी झाडाचे जे स्पाईक आहेत, वरचे तुरे हे काढून टाकले असता झाडाला नवीन फुटवा येतो आणि तुमची तुळस ही डेरेदार बनते. ज्या वेळी तुम्ही त्याची वरची शेंडे कट कराल, कापाल, त्यावेळी त्याला ताक जे आहे ते ताकाची फवारणी करा. सो सर्वसाधारणपणे 50 मिली ताक 1 लिटर पाण्यात टाका आणि फवारणी करा. कारण की तुम्ही झाडाला जिथं कट करता तिथं झाडाला इजा होते आणि तिथं बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि अशा वेळी स्टंप तुम्हाला वरून खाली जळत गेलेले बघायला मिळतात. अशा वेळी झाडाचं डॅमेज होऊ नये याच्यासाठी त्याची फवारणी करा. सगळ्यात उत्तम वाढतं आणि हे सगळ्या झाडांना लागू पडतं. तुमच्या घरी जे गुलाबाचं झाड आहे ना, ज्याचं फुल तुम्ही लास्ट टाइम कट करून काढला, ती फांदी व्यवस्थित आता वर्कशॉप झालं किंवा उद्या सकाळी चेक करा. जिथून तुम्ही कट केलं तिथून खाली ती काळी पडत चाललेली असेल पूर्णपणे. आणि हे होतं डायबॅक मलम आहे. जिथं तुम्ही जखम देता झाडाला अशा ठिकाणी जर तुम्ही मलम नाही लावला तर ते इन्फेक्शन वाढत जातं आणि याच्यामुळे पूर्णपणे फांदी खराब होऊन जाते आणि अशा वेळी झाड जगत नाही पुढं. त्यामुळे अशा वेळी तुम्ही तिथं त्याला सोल्युशन लावणं गरजेचं आहे. काही नसेल, कडुलिंबाचा पाला चोरून तो लावला चालेल, हळद असेल हळद लावा, परंतु त्याच्या जखमेवरती काही ना काही लावणं गरजेचं आहे जेणेकरून इन्फेक्शन व्हायला नको पुढे. या गोष्टीची काळजी घ्या. सो तुमच्या घरातली निदान तुळस एवढं जे महत्त्वाचं झाड आहे प्रत्येकाच्या घरासाठी, डिवोशनल इम्पॉर्टन्स आहे, हेल्थसाठी इम्पॉर्टन्स आहे. तुळशीमध्ये 11 प्रकार पडतात. आपल्याकडं राम तुळस, कृष्ण तुळस 2 आहेत, थाई तुळस आहे, लवंग तुळस आहे, कापूर तुळस आहे. तुळशीचे खूप सारे वेगवेगळे प्रकार पडतात आणि प्रत्येक तुळशीमधून वेगवेगळं ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. जे तुळस आहे तर ह्या तुळशीची पानं तुम्ही रोज खात असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, तुमच्या हेल्थसाठी उत्तम आहे. पण ती जर तुम्ही चावून खात असाल तर मात्र याच्यासारखी वाईट गोष्ट तुमच्यासाठी कुठलीही नाही. तुळशीच्या पानांमध्ये फिनॉल्स असतात आणि ज्यावेळेस तुम्ही दाताने चावून खाता त्यावेळेस दाताचं जे कॅल्शियम आहे ते डिग्रेड होतं. त्यामुळे तुळस पान हे चुरायचं आधी पूर्णपणे, मग तोंडात टाकायचं आणि त्याचा रस घ्या किंवा तुम्ही डायरेक्ट सेवन करा. दाताच्या संपर्कात येऊन देऊ नका, नाहीतर दीर्घ कालावधीसाठी तुमचे दात टिकणार नाहीत. या गोष्टीची काळजी घ्या. बाकी औषधी वनस्पती तुम्ही बाकीच्या लावू शकाल. अडुळसा लावता येतो, काढा करण्यासाठी उत्तम, घशासाठी उत्तम, खोकल्यावरती चांगला रामबाण इलाज करतो. शतावरी लावता येते तुम्हाला, खूप चांगल्या पद्धतीनं वाढते. मग बाकी जे आहेत, बामचं प्लांट असेल, मिंट आहे साधं की जे तुम्ही पुदिना चटणीसाठी वापरता, त्यातलं पेपर मिंट आहे ज्याचा वापर करता येतो. आता उन्हाळा तर चालू आहे, वेगवेगळे सरबत वगैरे बनवत असाल तर अशा वेळी त्याच्यामध्ये त्याचा वापर करता येऊ शकेल तुम्हाला.
सो याच्यामुळं हेल्थ गट म्हणजे डायजेशन चांगलं होईल आणि खूप सारे बेनिफिट आहेत जे एकत्रित बघायला मिळतील. सो 2-4 झाडं मेडिसिनल ॲटलीस्ट असायला हवी. कोरपडीसारखी झाडं तर लावाच लावा, ज्याचा दुहेरी फायदा होतो. कारण बुरशीनाशक म्हणून पण तुम्ही त्याचा पल्प वापरू शकता, उत्तम पद्धतीनं काम करता. व्हर्टिकल गार्डन बऱ्याच जणांचा ग्रह होतो. व्हर्टिकल गार्डन आणि हायड्रोपोनिक्स एकसारख्या गोष्टी नाही आहेत. इथं मध्ये जो टॉवर दिसतोय तुम्हाला हा व्हर्टिकलचा आहे. याच्या आतमध्ये पाणी फ्लो नाही होत, याच्यामध्ये डायरेक्ट मीडिया भरला जातो आणि झाडं लावली जातात. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये फक्त पाण्याचा वापर होतो, मीडिया अजिबात वापरला जात नाही. सो हायड्रोपोनिक्सचे पण असे टॉवर्स येतात ज्याला एरोपोनिक्स टॉवर जनरली लोक म्हणतात, पण ते हायड्रोपोनिक्स टॉवर्स आहेत, हे लक्षात असू द्या. सो व्हर्टिकल पद्धतीनं जागा असेल तर या बॅग्स येतात. ह्या जिओ फॅब्रिकपासून तयार केलेल्या बॅग्स आहेत. डायरेक्ट वॉलवरती तुम्हाला त्या फिट करता येतात किंवा एखादा पोल असेल ज्याच्यावर तुम्ही हँगिंग पद्धतीने ठेवू शकता. याच्यात पालेभाज्या आणि हर्बच्या जाती खूप चांगल्या पद्धतीनं वाढतात आणि उत्तम पद्धतीनं. याची ड्युरेबिलिटी पण चांगली असते, 6-7 वर्षापर्यंत याला अजिबात काही होत नाही. याच्यामध्ये नायलॉनच्या पण काही कॅटेगरीज बघायला मिळतील तुम्हाला. सो हे जे आहेत ज्या वॉलवरती लावता येतात. सो स्पेशली तुमच्याकडे जर रिकामी जागा भिंत असेल एखादी, तिचा वापर करता येईल. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, अंधारी भिंत असू नये, त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडणं गरजेचं आहे, जेणेकरून की झाडं चांगल्या पद्धतीनं तिथं वाढायला लागतील. काही मुवेबल ट्रेस पण आहेत जे तुम्ही ड्रॅग करू शकता. अरे ऊन पडत नाही, जिथं ऊन आहे तिथं नेऊन ठेवा, सो तिथं चांगल्या पद्धतीनं भाज्या वाढतील. बाजूची कंपाऊंड वॉल असेल त्याला आतल्या बाजूनं तुम्हाला वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स फिट करता येतात, ग्रो करता येतात. त्याला खूप सारे स्ट्रक्चर्स आहेत ज्याचा वापर करता येईल, पण त्याचा अवलंब. आता एकाला आवड म्हणून करणं वेगळं आहे आणि प्रोडक्शनसाठी पर्पजफुली डेव्हलपच करायचं म्हणून करणं वेगळी बाब आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टीमधून किंवा दोन्ही गोष्टींचा विचार तुम्ही करणं अपेक्षित आहे डिझाईन करताना. अँटी डायबेटिक गार्डन ऐकायला थोडं इंटरेस्टिंग वाटलं असेल, याविषयी थोडक्यात सांगतो. डायबिटीज 2 प्रकारचा आहे, सांगायची गरज नाही आहे. पहिला आहे आपल्याकडं मेजॉरिटी तुम्हाला डायबिटीज कॅटेगरी 2 मधले बघायला मिळतील पेशंट, 90%, 99%. 1% मध्ये तुम्हाला इतर बघायला मिळतील डायबिटीजच्या कॅटेगरीचे, जे की हेरिटरी किंवा मे बी इंटरनल काही चेंजेसमुळे होतं. लाईफस्टाईलमधल्या बदलामुळे टाईप 2चा तुम्हाला डायबिटीज बघायला मिळतो. ब्लड शुगर लेवल आयदर कमी होते किंवा वाढायला लागते. सो याला रेग्युलेट करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या झाडांचा वापर, आणि त्यात पहिलं येतं ते म्हणजे बिटरगोर्ड, कडू कारलं. हे चांगल्या पद्धतीनं तुमचं शुगर मेंटेन करायचं काम करतं. खूप सारे बेनिफिट आहेत त्याचे, जे नोट शेअर करेन, निवांतपणे तुम्ही बसून हे वाचू शकाल. फेनुग्रीक आहे, मेथी, मेथा दोन्हीचा वापर होतो. मेथी आणि त्याच्या बियांचा पण वापर करता येतो. मेथीच्या बाबतीत फक्त एक गोष्ट सांगतो जी मला असं वाटतं आताच क्लिअर करणं गरजेचं आहे सगळ्यांना. आपल्यापैकी बरेच जणांनी पालेभाज्या वाढवण्याचा प्रयत्न केला असणार, 100% केला असणार, आणि तुम्हाला आल्या अडचणी पण सांगतो. ज्यावेळेस ट्रेमध्ये किंवा पॉटमध्ये तुम्ही त्याचे बिया टाकल्या स्कॅटर करून, वरती हलकी माती टाकली असेल, बिया उगवायला लागल्या. एकदा बी तुमची उगवायला लागली की थोडी एवढी म्हणजे मातीपासून वरती डोकं काढलं की ती कुजून गेली, किंवा त्याची खालची जी मुळापासली जागा आहे तर ती पूर्णपणे सडायला लागली, आणि एवढी मेथी असतानाच पूर्णपणे सगळी जळून गेली. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तुम्ही वापरलेला मीडिया हा कंटामिनेटेड आहे आणि याच्यामध्ये बुरशांचा प्रादुर्भाव आहे. ज्यावेळेस तुम्ही बाकीची झाडं लावता त्यांची इम्युनिटी चांगली असते, स्ट्रॉंग असते, पण पालेभाज्यांची जी रोगप्रतिकारक क्षमता ही तेवढी चांगली नसते, आणि यामुळं त्याच्यावरती बुरशांचा प्रादुर्भाव लगेच होतो. त्याला खूप चांगला उपाय, ट्रायकोडर्मा नावाचं बुरशीनाशक मिळतं मार्केटमध्ये. 5 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम 1 लिटर पाण्यात ढवळायचं, आणि ज्यावेळेस तुम्ही बिया लावता त्यावेळेस ते वरून वतून द्यायचं किंवा स्प्रे करायचं. अजून एक उपाय सांगतो, जेवढे आपण बुरशीनाशकाचे ऑप्शन्स बघितले याच्यामध्ये काळी मिरीचं द्रावण असो, हळदीचं सोल्युशन असो, किंवा ताकाचा वापर असो, हे सुद्धा उत्तम बुरशीनाशक म्हणून काम करतं. ट्राय करून बघा, खूप चांगल्या पद्धतीनं पालेभाज्या ग्रो होतात आणि वाढायला लागतात. आणि तुम्हाला जर लवकर रुजवायचं असेल पालेभाज्या तर अशा वेळी तुम्ही भाज्या आदल्या रात्री भिजत ठेवा आणि पूर्णपणे फुगल्या की मग लावायला घ्या. कोथिंबीरीच्या बाबतीत अडचण येते, बऱ्याच जणांनी प्रयत्न केला कोथिंबीर लावायचा पण कोथिंबीर उगवलीच नाही. तर कोथिंबीरीच्या बिया पहिल्यांदा फोडा, जर फोडणार नसाल तर भिजत घाला. भिजत घातल्यानंतर त्याला ज्यावेळेस मोड येतील, मोड आल्यानंतर त्याला मातीमध्ये लावा, आणि पहिले 1 ते 2 दिवस त्याला सावलीमध्येच ठेवा आणि नंतर उन्हामध्ये घ्या. डायरेक्ट मोड आलेले तुम्ही लावून ते जर उन्हात ठेवला तर मोड जळून जातात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी सिस्टीम आहे ठरलेली. मुळा तोपर्यंत आतमध्ये जातात मातीच्या, आणि उन्हामध्ये ठेवल्यानंतर अडचण येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा मोड आणा आणि नंतर तुम्ही त्याची लागण करू शकाल. उत्तम पद्धतीचा परिणाम बघायला मिळतो आणि तुम्ही तुमच्या भाज्या पण लावू शकता. एकाच कुंडीमध्ये 2 रोपं लावली तर डेफिनेटली चालू शकतात, तुम्हाला काहीच अडचण येत नाही. पण काय होतं, दोघांचं कॉम्पिटिशन चालू होतं, त्यामुळे तुम्ही त्याला खाद्य अधिकचं द्यावं लागतं. त्यामुळे जर छोटं पॉट असेल तुम्हाला ॲडिशनल त्याला मील द्यावं लागेल, आणि याच्यामध्ये तुम्ही गांडूळ खताचा वापर करू शकाल. फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर ज्याला प्रॉम म्हटलं जातं, ज्याचा वापर करू शकाल. बोन मिलचा वापर करता येतो, मासळी खताचा वापर करता येतो, लिप मोल्ड फर्टिलायझरचा वापर करता येतो. शंकापासून निघणारं जे कॅल्शियम आहे
किंवा पावडर आहे ग्राइंड पावडर त्याचा वापर करता येतो. राखेचा वापर करू शकाल थोड्या प्रमाणात. कॅल्शियमचा पुरवठा होण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत ज्याचा वापर तुम्हाला एकत्रितपणे करता येऊ शकतो. बरेच जण म्हणतात आमच्या घरात अंड्याची टरफलं निघतात वरची, त्याचा वापर केला तर चालेल का? त्याचा वापर नक्कीच चालेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोंबडीनं दिलेलं जे अंड आहे त्याचं वरचं कवच आहे हे प्रोटेक्शनसाठी दिलेलं आहे. त्यामुळे याच्यात कॉम्प्लेक्स स्वरूपामध्ये कॅल्शियम असतं आणि हे डिग्रेड होण्यासाठी 14 वर्षांचा कालावधी लागतो. विचार करा तुमची कुंडी 14 वर्षापर्यंत राहणार आहे का? याला सिंपल करता येतं. त्याच्यातलं कॅल्शियम जे आहे हे अवेलेबल करण्यासाठी त्याला ॲसिडची ट्रीटमेंट देता येते. सो तुमच्याकडे जी अंड्याची कवचं असतील ही उन्हात ठेवा जेणेकरून ते डिसइन्फेक्ट होतील. त्याची पावडर करा, पावडर केली की भरणीत भरा, भरणीमध्ये लिंबाचा रस वता किंवा तुमच्याकडे जर व्हिनेगार असेल, ॲपल सिडर व्हिनेगार असेल तरीसुद्धा चालेल, व्हिनेगार वता. व्हिनेगारमध्ये ॲसिटिक ॲसिड असतं आणि याच्यामुळे त्याच्यातलं कॅल्शियम अवेलेबल व्हायला सुरुवात होते. ते भरून आहे असं ठेवा 1 दिवसापर्यंत, नंतर ते काढा, सुकवा ती पावडर, परत डब्यात भरून ठेवा. 1 चमचा प्रति झाड 15 ते 20 दिवसानंतर तुम्ही वापरू शकाल. उत्तम रिझल्ट मिळतो, बेस्ट परिणाम बघायला मिळतो. अंड्याच्या कवचाचं जसं द्रावण आहे तसं केळीच्या सालीपासून 5 प्रकारचे द्रावण तयार करता येतात. त्याची फाईल आपण चेक करूया. आवळा डायबिटीजसाठी चांगला आहे. तुळस बेस्टच आहे, प्रश्नच नाही. इथं तुम्हाला बघायला मिळेल त्याला आलेल्या मंजिरा, त्या कट केल्या की त्याच्या खालच्या पानांच्या बाजूने तुम्हाला नवीन फुटवे बघायला मिळतील आणि ते परत वाढायला लागतात. कडुलिंब चांगली तुमचं इन्सुलिन रिसेप्टर सेन्सिटिव्हिटी वाढवायचं काम करतं. त्यामुळं थोड्या प्रमाणात बॉडी किंवा अधिक प्रमाणामध्ये बॉडी इन्सुलिन तयार करायला मदत करते, त्यामुळे कंट्रोल घेता येतं. टर्मरिक, हळद, बऱ्याच जणांची गडबड राहते हळदीच्या बाबतीत. हळदीच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी आल्याच्या बाबतीतही लागू पडतात. सेम आता लागण केली जाते बरं मेमध्ये, मे आलाय म्हणून हळदीच्या बाबतीत सांगतो. 15 तारखेपासून, मेच्या 15 पासून जनरली लागवडी याच्या चालू होतात. हळद हे 9 महिन्याचं पीक आहे, संपूर्ण 9 महिन्याचा कालावधी घेतं. त्याच्या आधी काढू नका, अन्यथा तुम्हाला हळकुंड मिळणार नाही तेवढे चांगल्या पद्धतीचे. सेम आल्यासाठी पण 9 महिन्याचा कालावधी जातो. काही लोक 7व्या महिन्यातच काढणी करतात, तसं करू नका, नाहीतर टिकत नाही ती आणि याचा वापर आपल्याला बघायला मिळेल. 1 मिनिट. ओके, हळद जी आहे तर हळदीसाठी तुम्हाला त्याचे गड्डे मिळतात. गड्डे सेम तुम्ही मातीमध्ये लावू शकाल. 9 महिन्याचा कालावधी घेतं. 4थ्या ते 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला त्याला फुल आलेलं बघायला मिळतं, बाजूने निघतं छोटं गुलाबी रंगाचं. त्यानंतर त्याचा गड्डा भरायला लागतो, गड्डा भरत जातो. 6व्या-7व्या महिन्यापासून त्याची क्वालिटी, कुरकुमींचे पर्सेंटेज या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या वाढायला लागतात आणि त्यानंतर 9 महिन्यानं ते मॅच्युअर होतं. तुम्ही काढून घ्या. त्यातले मदर जे आहे ते परत तुम्ही वापरू शकाल किंवा छोटे कॉर्मेल्स आहेत हे लागवडीसाठी वापरू शकता. ते आहे असे ठेवा, पुढच्या मेमध्ये परत लागण करू शकाल तुम्ही. सो आता टर्मरिक लावायला चालतं. याच्यामध्ये आंबे हळद पण आहे, काळे हळद पण आहे, रेग्युलर खाण्यासाठी वापरलेली हळद पण आहे. खूप साऱ्या हळदीचे प्रकार आहेत, तुम्ही त्यापैकी एक लावू शकता. हे ग्लायसेमिक प्रॉपर्टीज याच्या चांगले आहे, त्यामुळे हे तुमचं डायबिटीजवरती खूप चांगलं काम करतं. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी, सिनॅमम आहे, सिनॅममचा वापर पण करता येतो. सिनॅमम माहिती ना, फॅट चरबी कमी करण्यासाठी वापरतात. लोक सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा सिनॅममची पावडर टाकून स्टर करून पितात, जेणेकरून की बॉडी चांगली राहील, हेल्दी राहील. याच्यासोबतच ते डायबिटीजवरती खूप चांगलं काम करतं. इन्सुलिन प्लांट आहे, बरेच जणांना माहीत असेल, कॉस्टस इग्नेस नाव आहे याचं. तर याचा वापर सुद्धा करता येतो. याचं 1 पान खायचं आठवड्यातून एकदा, त्याच्यापेक्षा जास्त खाऊ नका. सायंटिफिकली खूप जास्त याच्यावर रिसर्च नाही आहे, त्यामुळे हे आख्यायिकेमधून लोकांच्या कॉन्व्हर्सेशनमधून पुढं गेलेलं प्लांट आहे. याचं कन्झम्पशन शुगर लेवल तुमची डेफिनेटली कमी करतं, पण जास्त कन्झम्पशन कराल तर मोठ्या प्रमाणावरती कमी होईल आणि परत त्या अडचणीचं ठरू नये. त्यामुळे प्रमाणामध्ये याचा वापर होणं गरजेचं आहे. बाकी कढीपत्त्याची पानं उत्तम आहेत डायबिटीससाठी, त्याचा वापरही करता येतो. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही याची वापर करू शकाल. काही ठराविक भाज्यांची लिस्ट आहे. लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे 55 पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणार आहे. स्पिनॅच, केल, फेनुग्रिक लीव्ज, मस्टार्ड ग्रीन आणि स्विस चार्ड याचा वापर करता येतो अँटीडायबेटिक गार्डनमध्ये. पालेभाज्यांमध्ये ज्या काही क्रुसिफेरस किंवा कोबी वर्गातल्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये ब्रोकली, कॉलीफ्लॉवर, ब्रुसेल्स स्प्राउट आणि कॅबेजचा वापर करता येतो. याच्यासोबतच अदर भाज्यांमध्ये तुम्ही झुकिनी ऐकलं असेल, काकडीसारखं भाजी येते, ग्रीन कलरमध्ये आणि येलो कलरमध्ये बघायला मिळते. शतावरीचा वापर आहे, काकडी आहे, बेल पेपर आहे, ज्याचा वापर करता येतो. रिच फायबर असणारे आणि स्लो ग्लुकोज ॲब्सॉर्ब होणारे आहेत. याच्यामध्ये तुमचा ओकरा म्हणजे भेंडी आहे, कारला आहे, वांगी बघायला मिळतील तुम्हाला, ग्रीन बीन्स आहेत आणि आर्टिचोक आहेत. एवढ्या सगळ्यांचा वापर होतो. आता कॅटेगरी वाईज जर बघितलं तर अँटीडायबेटिक गार्डनमध्ये एवढ्या सगळ्या भाज्या लावल्या जातात. तुम्हाला ज्या शक्य आहेत, सोयीस्कर आहेत, त्यांचा वापर तुम्ही करू शकाल. यानंतर डिटॉक्स गार्डन येतं आणि घरामध्ये लावले जाणारे प्लांट्स, एअर प्युरिफाईंग प्लांट्स.
याच्यावरती बऱ्याच वेळा चर्चा होते आणि बऱ्याच वेळा लोक म्हणतात यावरती अधिक सांगा सर, कारण की हे आमच्या घराची आयुष्याची निगडीत डायरेक्ट आहे. काही झाडं सांगतो आजूबाजूला जर तुमच्या वातावरणात लावता आली, शक्य झाली तर याचं लावण तुम्ही करू शकाल. सनफ्लावर आहे जे की हेवी मेटल ॲब्सॉर्ब करतं मातीमधून. सो एखादं इरी गेलेली लँड असेल किंवा ज्याला आपण म्हणूया की कंटामिनेट झालेली लँड आहे, हिला रिकवर करण्यासाठी वापरतो. वेटीवर ग्रास आहे, वॉटर हायसिंथ आहे. इडिबल खाण्यायोग्य डिटॉक्स करता जाणारे लिव्हर हेल्थसाठी तुम्हाला टर्मरिकचा वापर खूप चांगला होतो. त्याची पानं वापरा, त्याचा कंद वापरा, दोन्हीचा वापर खूप चांगला बघायला मिळतो. सिलेंट्रो म्हणजे तुमची वापरली जाणारी कोथिंबीर. कोथिंबीरीच्या बाबतीतली फॅक्ट सांगतो. आपल्यापैकी मी सांगतो 100% लोक मार्केटमध्ये गेल्यानंतर ज्या झाडांना फूल आलं नाही अशी कोथिंबीरच तुम्ही घेत असणार मार्केटमध्ये. पण याचा बेनिफिट एक सांगतो, हिडन बेनिफिट. कोथिंबीरीची जी फुलं आहेत ना, तर ही तुमच्या बॉडीमधली हेवी मेटल्सला ॲब्सॉर्ब करून त्याला बॉडीला डिटॉक्स करायचं काम करतं. त्यामुळं सिलेंट्रो किंवा कोथिंबीरीची जी फुलं आहेत यांचा फायदा त्याच्या पाल्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये जर फुलं असतील तर फुलं छाटून बाजूला टाकू नका, त्याचा वापर भाजीमध्ये करायला सुरुवात करा, कारण हे खूप उत्तम पद्धतीनं बॉडी डिटॉक्स करायचं काम करतं. त्याला बाजूला नका करू. बीटरूट आहे, ब्लड प्युरिफिकेशनचं काम करतं. मेडिसिनल ॲरोमॅटिक्समध्ये काही झाडं आहेत. आता याचं बेनिफिट आहे, मी डायरेक्ट झाडांवरती येतो, तुम्हाला बेनिफिट त्याचं चांगल्या पद्धतीनं बघायला मिळेल. ठीक आहे. एअर प्युरिफाईंग प्लांट जे घरामध्ये लावता येतील वेगवेगळ्या पद्धतीचे. 2 पद्धतीचे पार्टिकल्स आहेत जे तुमच्या आजूबाजूला बघायला मिळतील. पुण्यामध्ये आपण सध्या पुण्याचा विचार करायला हरकत नाही. एअर क्वालिटी इंडेक्स मेजर केला जातो 0 पासून अगदी 500 पर्यंत किंवा 300 पर्यंत मेजर पकडला जातो. आता पुण्याची जर परिस्थिती तुम्ही बघाल तर 146 पासून 160 पर्यंत AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स आपल्याला बघायला मिळेल आजूबाजूला. आणि याचा परिणाम एवढा भयानक होतो की तुम्ही काही न करता फक्त जर सिटीमध्ये फिरत असाल विदाऊट मास्क किंवा विदाऊट हेल्मेट, तर अशा वेळी तुम्ही 2 सिगारेट ओढल्यानंतर जेवढं टॉक्सिक मटेरियल बॉडीत जातं तेवढं मटेरियल तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये घेताय आता ट्रॅफिकमध्ये जाऊन. आणि याच्यावरती चांगला परिणाम होण्यासाठी आता हे वेगवेगळ्या लोकेशनचा डेटा आहे तुम्हाला. आळंदी फाटा, भोसरी, भोंकर चौक आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही तुमची लोकेशन बघा कुठल्या कुठल्या ठिकाणी. आय थिंक पुण्यामधली खूप सारी लोक आहेत जे की जॉईन झालेत आजच्या या कार्यक्रमामध्ये. नासा रिकमेंडेड काही झाड आहेत आणि याच्यामध्ये एक सर्वसाधारण गणित तुम्हाला घालता येईल इंडोर झाडांचं किंवा इंडोर प्लांटचं. 2 ते 3 मीडियम साईजची झाडं ही सर्वसाधारणपणे 100 स्क्वेअर फूट जागेमध्ये पाहिजेत. आता तुमचं घर जर तुम्ही मेजर केला 800 स्क्वेअर फूट ते 1200 स्क्वेअर फूटपर्यंत जर असेल तर अशा वेळी 100 स्क्वेअर फूटला 2 झाडं या हिशोबानं गणित घाला. तुमच्या घराच्या आतमध्ये किती झाडं गरजेचे आहेत जी तुमचं वातावरण घराचं चांगल्या पद्धतीनं ठेवू शकतात. जर हॉल मोठा असेल तर अशा वेळी तिथं तुम्ही अधिकची झाडं लावा. पण सर्वसाधारणपणे 100 स्क्वेअर फूट पाठीमागं 2 झाडं या पद्धतीनं तुम्ही गणित घालू शकाल. 800 स्क्वेअर फूट असेल तर 16 झाडं लावा, 1200 असेल तर 24 झाडं असणं अपेक्षित आहे. लहान मोठी पकडून अशा पद्धतीनं तुम्ही झाडं ठेवू शकाल. रूमची साईज याच्यामध्ये मॅटर करेल. तुम्ही झाड कुठलं सिलेक्ट करताय ह्याची पण महत्त्वाची गोष्ट आहे. प्लेसमेंट तुम्ही हॉलमध्ये ठेवताय, स्टेअर केसवरती आहे, वरती तुमच्या बेडरूममध्ये ठेवताय तुम्ही, बाथरूममध्ये कुठली झाडं, झाडानुसार वेगवेगळे आहेत. लिव्हिंग रूममध्ये कुठली झाडं असावीत, अशी झाडं असावीत की जी दिसायलाही चांगली मोठी दिसतील, ॲस्थेटिक व्हॅल्यू पण त्याची चांगली असेल, एअर प्युरिफिकेशन करतील चांगल्या पद्धतीनं आणि एक चांगला फोकल पॉईंट म्हणून उपयोगाला येतील. याच्यात येतं अरेका पाम पहिलं झाड, दुसरं येतं रबरचं प्लांट आणि तिसरं येतं पीस लिली. या 3 झाडांचा वापर तुम्ही करू शकता आणि हे दिसायला खूप चांगली अट्रॅक्टिव्हही दिसतात आणि तुमचं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी मदत करते. बेडरूममध्ये कुठली झाडं असावीत, बेडरूममध्ये तुमची स्लीप क्वालिटी, झोपण्याची क्वालिटी वाढवणारी झाडं असणं अपेक्षित आहे. सो जेणेकरून की तुम्हाला ते रिलॅक्स करू शकतील आणि त्यांचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं होईल. सो ही गोष्ट स्नेक प्लांट आहे पहिली गोष्ट. तर जसं मी सांगितलं तुम्हाला अलोवेरा, लव्हेंडर या 3 झाडांचा वापर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं होईल. बेडरूममध्ये लावण्यासारखी झाडं आहेत. किचनमध्ये कोणती झाडं असावीत, किचनमध्ये अशी झाडं असावीत जे तुमच्या किचनचा निघणारा धूर आणि गॅस असेल याला थोड्या प्रमाणामध्ये कमी करू शकतील किंवा ॲब्सॉर्ब करू शकतील. अशा वेळी तुम्हाला स्पायडर प्लांट खूप चांगलं काम करतं. हर्ब जे आहेत बेसिल, मिंट, थाईम, पार्सली यांचा वापर करतायत. बऱ्याच जणांचं म्हणणं राहतं की एवढी सगळी झाडं सांगताय मिळतात का आणि अवेलेबल होतील का. डेफिनेटली ही अवेलेबल होतात. नाही झालं तर तुम्ही ग्रुपवरती मेसेज करू शकाल, मी सांगू शकेन तुम्हाला कुठे अवेलेबल होतील. पॅथोज आहे, मनी प्लांट आहे, टेबल टॉप म्हणून उपयोगाला येतं. याची खास गोष्ट अशी आहे जिथं मनी प्लांटचं झाड ठेवलेलं असतं ना त्याच्या बाजूचा 5 स्क्वेअर फूटचा एरिया हा पूर्णपणे प्युरिफाय झालेला असतो. त्यामुळे तुम्ही जिथं टेबलवरती बसत असाल, जिथं काम करत असाल तिथं तुम्ही डेफिनेटली एक तरी प्लांट ॲटलिस्ट ठेवणं गरजेची बाब आहे. पॅथोजचा उपयोग करू शकाल तुम्ही.
बाथरूममध्ये कोणती झाडं, तर तुम्ही म्हणाल बाथरूममध्ये झाडं लावली जातात का, तर येस, मॉइश्चर ॲब्सॉर्ब करणारी आणि फंगसची वाढ होऊ नये अति मॉइश्चरमुळे अशी झाडं तुम्ही तिथं लावू शकता. याच्यासाठी फनच्या जाती वापरता येतात, फिलोडेंड्रॉन, ऑर्किड्स आहेत वेगवेगळी, ज्यांचा वापर तुम्हाला करता येतो आणि ते तुम्ही लावू शकाल तुमच्या बाथरूममध्ये सुद्धा. एक्सेस वॉटर, फक्त बाथरूमची साईज ही मोठी असणं गरजेचं आहे, जेणेकरून की त्याचा उपयोग खूप चांगला होईल. ठीक आहे. सो इथं तुम्हाला अँथोरियम पण बघायला मिळेल. अँथोरियम हे इंडोरमध्ये लावलं जातं. होम ऑफिस, बऱ्याच जणांना सवय लागली आता कोरोनाच्या पिरियड नंतर वर्क फ्रॉम होमच आहे जवळपास सगळ्यांचं चालू. सो अशा वेळी वर्क फ्रॉम होमला तुम्ही जिथे बसत असाल तो डेस्क जर चांगला ठेवायचा असेल तर आजूबाजूला ड्रेसिना, सकुलंट, इंग्लिश एबी खूप सारी झाडं आहेत जे तुमचं वातावरण आणि हेक्टिक जे काम तुमचं चालतं कॉम्प्युटरवरती सातत्यानं बघत राहणं, तर याच्यापासून थोडं तुम्हाला रिलॅक्स मिळेल आणि मेंटल हेल्थ कंडिशन तुमची चांगल्या पद्धतीने राहू शकेल. सो त्याचा बेनिफिट तुम्हाला अधिक चांगला बघायला मिळेल. हॉल असतील, एंट्रीवे असेल, याच्यावरती रबर प्लांट, मॉन्स्टेरा, स्नेक प्लांटचा वापर कराल. बाकी बाल्कनी आणि टेरेस असेल तर याला मर्यादा नाही. जवळपास 150हून अधिक प्रकारची झाडं आणि 37हून अधिक प्रकारच्या भाज्या या तुम्हाला टेरेसवरती ग्रो करता येतात. बाकी फळं जेवढी आहेत 17-18 प्रकारची फळझाडं आहेत ज्यांचा वापर तुम्हाला टेरेसवरती करता येऊ शकेल आणि याच्यामधून चांगलं होतं. जर तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल, त्याच्या अभ्यासाची खोली असेल, तर अभ्यासाच्या खोलीत कुठली झाडं असावीत याला सुद्धा मर्यादा आहे. स्पायडर प्लांट, कॅल्थिया, पार्लर पाम सारखी झाडं तुम्ही घरामध्ये ठेवू शकाल जी पेटसाठी आणि लहान मुलांसाठी सेफ आहेत. सो एअर प्युरिफाईंग प्लांटचा वापर करणं अपेक्षित आहे. सो कोणाला जर झाडं तेवढीशी माहीत पडत नसतील, एक क्विकली झाडं घेतो. स्नेक प्लांट आहे, कार्बन डायऑक्साईड कमी करता, रात्रीच्या कालावधीमध्ये सुद्धा ते कार्बन डायऑक्साईड फिल्टर करायचं काम करतं. बेन्झिन, फॉर्माल्डिहाइड, झायलिन सारखे वेगवेगळे गॅस जे आहेत ते ॲब्सॉर्ब करायचं काम करतं. स्पायडर प्लांट आहे, टॉक्झिन्स पानांच्या माध्यमातून ॲब्सॉर्ब करतं, कार्बन मोनॉक्साईड, फॉर्माल्डिहाइड याचं प्रमाण कमी करायसाठी मदत करतं. पीस लिली, व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता हे कुठले आहेत, समजा घरामध्ये तुम्ही पेंट देता, नवीन फर्निचर आणता, तर त्याचा स्मेल जो वास येतो ना, याच्यामधून वेगवेगळे व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड हवेमध्ये सोडले जातात आणि जी लोक म्हणजे ज्यांना कुठल्याही पद्धतीचं व्यसन नाही अशा लोकांना सध्या कॅन्सर झालेलं प्रमाण अधिक बघायला मिळतं आहे. कारण की हे सगळं या माध्यमातून किंवा मग भाज्यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या शरीरामध्ये जात आहे, त्याचा परिणाम बघायला मिळतो. पीस लिली खूप चांगलं प्लांट आहे. अलोवेरा इंडोरमध्ये खूप चांगलं परफॉर्म करतं, फॉर्माल्डिहाइड आणि कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करायचं काम करतं. अरेका पाम प्रत्येक जणांना बघितलं असेल. ह्या झाडाची खासियत आहे, हे झाड कुंडीच्या आकारानुसार स्वतःचे हाईट मेंटेन करतं. जर छोट्या कुंडीत किंवा पॉटमध्ये लावला तर ते आकार छोटा ठेवतं, कुंडीचा आकार वाढवला तर ते स्वतःची ग्रोथ करायला सुरुवात करतं. सो कुंडीच्या आकारानुसार स्वतःची हाईट ॲडजस्ट करणारा अरेका पाम हे प्लांट आहे. कार्बन मोनॉक्साईड आणि झायलिनसारखे गॅस रिमूव्ह करण्यासाठी मदत करतं. पॅथोस मनी प्लांट आहे, याचाही वापर खूप चांगल्या पद्धतीनं होतो. फिल्टर करायचं काम करतं, टॉक्झिन्सना कमी करायचं काम करतं. बोस्टन फन आहे, त्याचा वापर करता येतो, ह्युमिडिटी ॲब्सॉर्ब करतं, फॉर्माल्डिहाइड आणि झायलिनसारखे गॅस ॲब्सॉर्ब करतं. रबर प्लांट जे हॉलमध्ये लावलं जातं, टॉक्झिन्स ॲब्सॉर्ब करतं, कार्बन मोनॉक्साईड, व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड कमी करण्यासाठी मदत करतं. बांबू पाम आहे, ज्याचा वापर तुम्ही इंडोरमध्ये करू शकाल. सो इंडोरची खूप सारी झाडं आहेत ज्याचा उपयोग होईल. बेन्झिन आहे, फॉर्माल्डिहाइड आहे, झायलिन आहे, सारखे गॅस कमी होतील. विपिंग फिग हे फिग कॅटेगरीमधलं किंवा तुमच्या फायकस कॅटेगरीमधलं आहे. हे झाड जर कोणाच्या घरी असेल आणि त्याच्या घरात झाडाची जर पानं फोल्ड झाली असतील तर एकदा चेक करा, त्याच्या आतमध्ये थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव असण्याची संभाव्यता आहे. तुम्ही हलकं जर पान ते उघडलं तर आतमध्ये तुम्हाला सुईच्या टोकासारखी काळ्या रंगाची कीड बघायला मिळेल. नीम ऑइलची फवारणी करा. 5 मिली नीम ऑइल 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व करायचं, फवारणी करायची. फवारणी सायंकाळी करा. जमलं तर त्याच्यात हर्बल शॅम्पू कुठला असेल तर तो ॲड करा हलका, किंवा स्टिकर मिळालं सिलिकॉन फॉर्ममधलं तर ते ॲड करा. खूप उत्तम पद्धतीचा रिझल्ट मिळतो, सगळे कीटक गायब होतील तुमचे. फक्त संध्याकाळची फवारणी करा. फॉर्माल्डिहाइड, बेन्झिन ॲब्सॉर्ब करायचं काम करतं. फिलोडेंड्रॉन खूप चांगलं प्लांट आहे. ड्रेसिना फॉर्माल्डिहाइड, बेन्झिन कमी करतं. एवढे सगळे झाडं आहेत जे तुम्ही इंडोरमध्ये लावू शकाल. सो तुमच्याकडे ऑप्शन खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि त्यांचा वापर तुम्ही करू शकाल. बाकी अजून काही गार्डनच्या कॅटेगरीज आहेत, आता ह्या वाढत जातील कॅटेगरीज आणि खूप साऱ्या आहेत. 42 प्रकारचे गार्डन आहेत, ऐकायला थोडं वेगळं आणि विशेष वाटेल. सो वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या कॅटेगरीची खूप सारी झाडं आहेत आणि स्पेशली या सगळ्या गार्डन्सच्या कॅटेगरीवरती मे बी पुढच्या 1 आठवड्यामध्ये तुम्हाला लँडस्केप गार्डनिंग आणि डिझायनिंगवरती जर कोणाची इच्छा असेल तर त्याच्यावरती एक कोर्स आहे जो की लॉन्च होतोय. सो त्याविषयीची माहिती ग्रुपला मिळेल. तुम्हाला वाटलं जॉईन व्हायचं आहे, वेगवेगळ्या गार्डनच्या कॅटेगरी शिकायचे तर तुम्ही डेफिनेटली शिकू शकाल. चक्र गार्डन आहे, कुंडलिनी गार्डन आहे की ज्याचा वापर मेडिटेशनसाठी केला जातो. बाकी मेडिटेशन गार्डन आहे, झेन गार्डन्स आहेत, अगदी तुमचे छोटे टेबल टॉपवरती केले जाणारे गार्डन्स आहेत,
टेररियम सारख्या कन्सेप्ट्स आहेत. अगदी छोट्या छोट्यापासून मोठमोठ्या गार्डनपर्यंत टोटल 42 प्रकारचे गार्डनच्या कॅटेगरीज आहेत की ज्या सध्या आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. ठीक आहे, एक कंपोस्टचा पार्ट आहे जो आपण याच्यामध्ये चेक करूया. मीन वाईल जर कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकाल. अश्वगंधा जे झाड आहे तर त्याची छोट्या छोट्या बिया मिळतात, त्या बिया तुम्ही लावू शकता किंवा त्याचं झाड पण तुम्हाला लावता येतं. एअर प्युरिफायर म्हणून एसी कोणती रूम मध्ये झाडे? इंडोरची कुठलीही झाडं तुम्हाला चालते, स्पेशली स्नेक प्लांट चालेल खूप चांगल्या पद्धतीनं. स्पायडर प्लांट आहे जे तुम्ही लावू शकाल, किंवा मग झिझी प्लांट आहे ज्याचा वापर तुम्ही लावू शकाल किंवा करू शकाल. यस, दिनेश पवार साहेब बोला. हॅलो, आवाज येतो सर? हॅलो. किचन वेस्ट कंपोस्ट आहे, याच्याविषयी तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगतो माहिती की आपल्या आजूबाजूला काय करता येऊ शकतं. सर, मला एक विचारायचं होतं की आपल्या कुंडीमधली जी माती आहे ती किती दिवसांनी अँथोरियम बदलायला आणि पाहिजे? पीस लिलीची केअर कशी घ्यावी? अँथोरियम आणि पीस लिली ही दोन्ही झाडं आहेत, ही खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि या झाडांच्या वाढीसाठी मॉइश्चरचं प्रमाण मेंटेन ठेवणं सगळ्यात महत्त्वाची बाब राहते. कुठल्याही झाडाच्या कुंडीमधलं जे मॉइश्चर आहे हे मोजण्यासाठी फिंगर टिप किंवा फिंगर टेस्टचा वापर केला जातो. तुम्ही घातलेल्या झाडाचं जे खालची माती आहे ही चेक करा. जर ही अर्धा इंचापर्यंत खालती ओली दिसत असेल तर तुम्ही त्याला पाणी घालू नका. जर ती ओली नसेल, कोरडी असेल तर अशा वेळी तुम्ही पाणी घाला. अँथोरियम आणि स्पॅथिफायलम जे आहे, पीस लिली, या दोन झाडांची केअर फक्त पाण्यामुळे ही झाडं खराब होतात, बाकी याला काहीही फारशी गरज लागत नाही. खताची रिक्वायरमेंट खूप माइल्ड आहे, याची खूप कमी लागतं. बोनमील अवेलेबल झालं तर 1 चमचा 2-3 महिन्यातून एकदा घातला तरी पुरेसा होतं. याला वाढीसाठी याला पाणी फक्त व्यवस्थित असणं गरजेचं आहे. एक्सेस पाणी पण त्रासदायक आहे, कमी पाणी पडलं तरी सुद्धा याला अडचण तयार होते. फक्त पाण्यावरती सगळी गंमत अँथोरियम आणि पीस लिलीची बघायला मिळते. सर, हळद लावताना ती पाण्यात जास्वंदाचं झाड रेग्युलर झाडाप्रमाणे त्याची काळजी घेऊ शकाल तुम्ही, जशी जास्वंदीची घेता, गुलाबाची घेता किंवा इतर झाडांची घेता त्या पद्धतीनं तुम्ही याची केअर घेऊ शकाल. फक्त रेग्युलर पद्धतीने चेक करा, सुकलेल्या फांद्या कट करा, त्याच्यावरती रोगांचा प्रादुर्भाव असेल फवारणी कंटिन्यू ठेवा. 15 दिवसातून एकदा नीम ऑइलची फवारणी डेफिनेटली घ्या. प्लांट टॉनिक जे घरगुती तयार करत असाल तर त्याचा वापर करा, किंवा प्लांट टॉनिक महिन्यातून एकदा प्रत्येक झाडांसाठी देणं कंपल्सरी आहे. गांडूळ खताचा वापर महिन्यातून एकदा करायला हवा. सर्वसाधारणपणे उंजळीत बसेल एवढं गांडूळ खत प्रत्येक झाडाला, प्रत्येक कुंडीला बुंद्यापासून थोड्या अंतरावरती, मातीत असेल तर 6 इंचावरती तुम्ही द्या. पॉटमध्ये असेल तर वरची 1 इंचाची माती रिकामी करा, त्याच्यामध्ये गांडूळ खत घाला, पूर्णपणे मिक्स करा, पाणी घाला, जेणेकरून ते खालती रिन्स होत जाईल, झिरपत जाईल आणि झाडाला त्याची मदत होऊ शकेल. आता आपण सगळे एअर प्युरिफाईंग प्लांट बघितले. ब्राह्मी जे आहे तर याचं जे रनर किंवा कटिंग पासून ब्राह्मीचं उत्पादन घेता येतं, किंवा त्याला बाजूला छोटे छोटे बर्ड्स किंवा छोटे त्याला डॉटर प्लांट्स येतात ते काढून तुम्ही लावू शकता. या मीटिंग नंतर तुम्ही जो ग्रुप आहे हा कंटिन्यू ग्रुप होईल, त्याच्यावरती तुम्ही अडचणी टाकत राहील. आठवड्यातून एकदा डाऊट सॉल्व्हिंग सेशन होईल, ज्याच्यामध्ये एक तुम्हाला गुगल फॉर्म ॲड केला जाईल, तुम्ही तुमचे प्रश्न त्याच्यामध्ये मांडा. आठवड्याच्या शेवटी आपण संडेला वगैरे त्याच्यावरती एक इंटरव्हेन्शन सेशन घेऊ, ज्याच्यामध्ये तुम्ही मांडलेल्या प्रश्नांवरती उत्तर आमच्या बाजूने दिले जातील. सो एक चांगलं कंटिन्यू आपल्याला त्याचं रिलेशन ठेवता येऊ शकेल. कुंडीची माती खालीवर किती करायला हवी? कुंडी कुठलीही असो, पॉट कुठलंही असो, 6 ते 8 महिन्यानंतर तुम्ही रिपोर्ट करणं गरजेचं आहे. रिपोर्टिंग आणि पॉट ऑन या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत, यात थोडक्यात समजून घ्या. रिपोर्टिंग केलं जातं म्हणजे माती बदलली जाते. 25% माती जी रूट बॉल सोबत आहे तेवढी ठेवली जाते, बाकीची माती 75% बदलली जाते. पॉट ऑनमध्ये किंवा रिपोर्टिंगमध्ये आपण प्रत्येक वेळी मोठी कुंडी लावतो, कारण मुळ्यांची वाढ होते आणि झाड आपल्याला वाढत राहतं, त्यामुळे मोठी कुंडी लावणं अपेक्षित आहे. निदान 2 इंचानं तरी मोठी कुंडी लावणं अपेक्षित आहे. पॉटॉन जे केलं जातं त्याच कुंडीमध्ये झाड लावलं जातं. परत एकदा त्याची माती स्क्रॅप केली जाते, नवीन पॉटिंग मिक्सचर खाली भरलं जातं आणि त्याच्यामध्ये झाड लावलं जातं. सो सर्वसाधारण 6 ते 8 महिन्यानंतर तुम्ही रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. मला माहिती आहे आपल्यापैकी बरेच जण आहेत 2 वर्ष झाली अजून रिपोर्टिंग केलं नाही. 30 झाड आहेत, त्यालाच पाणी घातलं जाते, माती हार्ड झाली एकदम, पाणी धरून ठेवत नाही, पाणी साचून राहतं किंवा एकतर पाणी दगडासारखी माती झाली. तर हिला काढा, पूर्णपणे बारीक करून तिचा रियूज करता येतो. फक्त माती वापरताना परत जर तीच माती वापरत असेल तर एका गोष्टीची काळजी घ्या, माती काढल्यानंतर उन्हामध्ये तापत ठेवा, निदान 5-6 तास तर ती वाळली पाहिजे. बारीक करून घ्या,
त्याच्यामध्ये प्रपोर्शन 30% कंपोस्ट ॲड करायचं, मिक्स करायचं, पाणी मारायचं, थोड्या वेळासाठी ठेवायची माती 2-4 तासांसाठी, नंतर ती वापरासाठी घ्यायची. मग त्या मातीमध्ये तुम्ही झाड तुमचं जे आहे ते लावू शकाल. रिपॉटिंग करताना झाडाच्या मुळ्यांवरती बुरशीनाशकाची फवारणी कंपल्सरी करा, अन्यथा झाडांच्या मुळ्यांवरती बुरशी वाढण्याची संभाव्यता अधिक राहते. निंबोळी पेंड उपलब्ध झाली तर निंबोळी पेंडीचा वापर करा, अन्यथा बुरशीनाशकाचं सोल्युशन पण तुम्हाला चालू शकेल. अरेका पामवरती जे व्हाईट आहे तो बुरशींचा प्रादुर्भाव आहे, याच्यासाठी तुम्ही ताकाचा वापर करू शकाल किंवा आपण बघितलेलं कुठलंही बुरशीनाशक एखादं मारू शकाल त्याच्यावरती. झाडाला मुंग्या लागतात, मुंग्या झाडाला लागत नाहीत, मुंग्या लागतात जिथं कीड असते तिथं मुंग्या असतात. आणि ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा इथून पुढच्या कालावधीत. जर एखाद्या झाडावरती तुम्हाला मुंगळा किंवा मुंगी दिसत असेल तर लक्षात घ्या त्या झाडावरती कुठं ना कुठं किडीचा प्रादुर्भाव आहे. कारण कुठलीही रस शोषणारी किडी आहे, तर मावा असो, तुडतुडे असो, पांढरी माशी असो, पिट्या ढेकून असो, लाल कोळी असो, या कुठलीही कीड ज्यावेळेस झाडावरती खाते त्यावेळेस ती स्क्रॅप करते, आलेला रस शोषून घेते आणि त्यांची जी विष्ठा असते मधासारखी ती तिथंच पडते आणि ती खाण्यासाठी मुंग्या येतात. त्यामुळे मुंग्या झाडावरती दिसल्या की समजून जायचं कुठं ना कुठं कीड बसली आहे. तुम्ही पानं उलटी करून बघा, तुम्हाला तिथं कीड बघायला मिळेल. सो मुंग्या त्रास देत नाहीत, कीड गायब झाली की मुंग्या गायब होतात, तोपर्यंत होत नाहीत त्या. त्यामुळे ती गोष्ट जी लक्षात घ्या. लॉन येलो पडू नये म्हणून एकतर बुरशीनाशकची फवारणी करा, कारण बुरशांचा प्रादुर्भाव झाला की होतो. कुठं जर तुमच्या पॅच पडला असेल तर तो पॅच काढून तिथं नवीन पॅच आत्ताच रिप्लेस करा. लॉनमध्ये जर तुमच्या एखाद्या ठिकाणी खड्डा असेल आणि तिथं जर पाणी साचून राहत असेल तर तिथं मात्र तुम्हाला ड्रेन करून घेणं किंवा लेवल करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा लॉन पिवळं पडतं. महिन्यातून एकदा युरियाची फवारणी किंवा नायट्रोजनची फवारणी किंवा फिश मिलची फवारणी किंवा ऑर्गॅनिक बेसमधलं गांडूळ पाण्याची फवारणी, ज्याला वर्मी वॉश म्हटलं जातं, कुठल्याही एकाची फवारणी करा. आणि किंवा मग 19-19 एक केमिकल फर्टिलायझर आहे जे अवेलेबल होतं, जे लॉनवरती तुम्ही फवारणी करू शकाल. सर्वसाधारणपणे 5 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं आणि फवारणी करायची. लॉन पूर्णपणे हिरवं होतं. तरीही हिरवं नाही झालं तर मॅग्नेशियम सल्फेट नावाचं, ज्याला इप्सम सॉल्ट आपण म्हणतो, इप्सम सॉल्ट घ्या. 8 ते 10 ग्रॅमपर्यंत 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं, फवारणी करायची. फवारणी करताना सकाळची फवारणी करा, सायंकाळची करू नका. चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल. हायड्रोपोनिक्समध्ये वॉटर सोल्युबल सोल्युशन मिळतं, सोल्युशन ए आणि सोल्युशन बी ज्याला म्हटलं जातं, ज्याचा वापर अन्न म्हणून केला जातो झाडांना आणि हे हायड्रोपोनिक्सच्या टॉवरमध्ये ॲड केलं जातं. तर हायड्रोपोनिक्समध्ये तुम्हाला भाज्या ग्रो करण्यासाठी स्पेशलाइज फर्टिलायझर्स येतात, तुमची रेग्युलर खतं त्याच्यासाठी वापरत नाहीत. याची PDF डेफिनेटली मिळेल तुम्हाला, काहीच अडचण नाही आहे. नाही, मला आवाज येत नाही आहे, मला मेसेजवरती कळत आहेत. आदिती मॅडम आहेत, मेसेजवरतीच मला सगळं कळतंय, आवाज तुमचा नाही पोहोचत आहे माझ्यापर्यंत. हायड्रोपोनिक्स टॉवरवरती खतं झाली आहे. हायड्रोपोनिक्स कुठे घेता येते आणि फर्टिलायझर शेड्यूल कसं असेल? हायड्रोपोनिक्ससाठी आपल्याला एखादा सेशन मे बी कंडक्ट करता येईल किंवा मी तो टॉपिक एखादा कव्हर करू शकेन. हायड्रोपोनिक्सची मोठी पद्धती आहे, 7-8 प्रकारचे हायड्रोपोनिक्सचे मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये. कमर्शियल वेगळे आहेत, होम स्केलला वेगळे, तुम्ही घरगुती वेगळे ग्रो करता, कमर्शियलवरती वेगळ्या पद्धतीनं काम चालतं. ॲटोमायझेशन आहे, मॅन्युअल वर्क आहे, टेस्टिंग आहे, त्याच्यात खतांचा वापर स्टेजेस वाईज वेगळा आहे, वेगवेगळ्या भाज्यानुसार वेगवेगळा आहे. मग तुम्ही चेरी टोमॅटोज लावताय, एक्झॉटिक भाज्यांचा वापर करताय, रेग्युलर भाज्या लावताय, सो कॅटेगरीज वेगवेगळ्या आहेत. कोणी गार्डन केलं असेल, हो, खूप सारे गार्डन्स आहेत ज्यांचे कॉन्टॅक्ट तुम्हाला बघायला मिळतील. कोकोनट ट्रीसाठी अर्ली स्टेज काळजी काय घ्यावी? कोकोनट लावताना कोळसा टाका फक्त बुंद्यापाशी, तेवढीच एक गोष्टीची काळजी घ्या, कारण की कोकोनटचा खालचा जो गोल आहे किंवा कोकोनट जो आहे त्याच्यावरती वाळवीचा प्रादुर्भाव अधिक मोठ्या प्रमाणात होतो, बुरशांचा प्रादुर्भाव होतो, ते खराब होऊन जातं, त्यामुळे झाड वाढत नाही. सो कोळसा, मीठ नका टाकू, कोळसा बाजूने भरा ज्यावेळेस तुम्ही झाड लावाल त्यावेळी, तेवढीच एक काळजी घ्या. चांगला वापर होईल आणि त्याला बेसिक खतांचा वापर करा. वर्षातून एकदा जूनमध्ये तुम्ही गांडूळ खताचा वापर करायला हवा. कमीत कमी छोटं झाड असेल 5 ते 6 किलो गांडूळ खत त्याला देणं अपेक्षित आहे. मोठं झाड असेल किंवा 2-3 वर्षांचं असेल तर अशा वेळी 10 ते 15 किलो, आणि जर 4-5 वर्षाचं झाड असेल तर कमीत कमी 50 किलो गांडूळ खत द्यायला पाहिजे एका झाडाला. किती गॅपनं केली पाहिजे? मातीचं टेस्टिंग करा, तुमची माती काळी आहे की तांबडी आहे त्यानुसार पाण्याचं नियोजन ठरतं. हिबिस्कस म्हणजे जास्वंदीला पाणी कसं द्यायचं, माती टेस्ट करा, फिंगर टेस्ट घ्या. अर्धा इंचाच्या खालती जर तुमची माती ओली असेल तर पाणी देऊ नका, जर सुकलेली असेल तर पाणी द्या. झाडाची पाणी तुम्ही जेवढं देताय ते साठून राहता कामा नये, ड्रेनेज व्हायला हवं. आणि तुमच्या जास्वंदीला महत्त्वाचं 5 ते 6 तास सूर्यप्रकाश पाहिजे, तरच त्याला फुल चांगलं येईल, अन्यथा येणार नाही. फक्त काट्या शिल्लक राहतील किंवा सरळ वाढ होते झाडांची आणि समजत नाही आपल्याला नक्की काय घडतंय त्याचं. शेवगा लावलाय कुंडीत, चालेल तो, फक्त कुंडी मोठी असू द्या. 26-28 इंचापर्यंतची कुंडी बघा ज्याच्यामध्ये शेवगा खूप चांगल्या पद्धतीने येईल. हायड्रोपोनिक्सवरती सेशन, यस, हायड्रोपोनिक्सवरती नक्की घेईन. माझ्या पेरूच्या पानावरती कीड नाही दिसत, पण पानावरती छिद्र दिसतात, कारण की त्याच्यावरती बिटलचा अटॅक झाला असेल. लक्षात घ्या, इथून पुढच्या कालावधीत प्रत्येकाने गार्डनच्या बाबतीत जर झाडाचं पान आहे, पानाची जर कडा खाल्लेली असेल ना तर ही कडा खाते अळी, कुठल्याही प्रकारची अळी, पानं कुरतडणारी अळी खाते. जर त्याच्यावरती मध्येच होल पडलेला असेल तर अशा वेळी ती बिटलचं काम असतं, ज्याला वरती ढाल असते, असा किडा तुमचा मधी होल करतो आणि निघून जातो.
जर पानं आकुडलेली किंवा आकसलेली असतील, चुरगळलेली, तर अशा वेळी रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव असतो. जर पानांचं तुमचं टनल झालंय, गोल गुंडाळले तर पानं गुंडाळणारी अळी काम करते. पानांवरती जर तुमच्या लाल रंगाचे स्पॉट पडल्यात तर लाल कोळ्याचा प्रादुर्भाव असतो. सो वेगवेगळी उदाहरणं आहेत. आणि रात्रीची कीड खाते, जसं मी म्हटलं तुम्हाला, तुम्ही दिवसा बघितलं तर काही दिसणार नाही. तुम्ही सायंकाळी जा 7-7:30 वाजता बॅटरी घेऊन आणि चेक करा, तुम्हाला कीड दिसेल जी तुमच्या पानावरती पेरूच्या होल करते. गोकणची काळजी कशी घ्या? गोकर्ण अनिता पाटील मॅडम, गोकणची काळजी घेण्यासाठी घराच्या समोर प्रत्येकाच्या गोकर्णाचं झाड असायला हवं. त्याला बटरफ्लाय प्ली प्लांट सुद्धा म्हटलं जातं. याच्या पाकळ्यांची किंमत आता 5,000 रुपये किलो आहे मार्केटमध्ये. याच्यापासून ब्ल्यू टी तयार केला जातो. हे पण खूप सेन्सिटिव्ह प्लांट आहे. याला शेंगा लागतात छोट्या आणि त्याच्या बियापासून तुम्ही नवीन रोपांची निर्मिती करू शकता. सो गिफ्ट द्यायचं असेल तर सगळ्यात बेस्ट झाड कुठलं आहे तर गोकर्णाचं झाड आहे, ज्याचा वापर तुम्हाला करता येऊ शकेल. सो त्या झाडाची काळजी घेण्यासाठी नियमित पद्धतीने पाणी चेक करा. मातीमध्ये लावत असाल तर उत्तम. पॉटमध्ये जर एखाद्या असेल तर तुम्ही निदान 14 ते 18 इंचाची कुंडी त्याला वापरा, कारण त्याचा घेरा खूप मोठा जातो आणि मोठं झाडं नंतर ते वेल त्याचा वाढतो आणि खूप पसरतो, त्यामुळे त्याला न्यूट्रिशन तेवढं पुरायला हवं. सेम महिन्यातून एकदा गांडूळ खताची मात्रा वापरा त्याला आणि वर्मीवॉश सारख्या गोष्टींची वापर करू शकाल. बोन्सायवरती बोलायला खूप साऱ्या गोष्टी आहेत मॅडम, त्यामुळे कदाचित बोन्साय हा मोठा टॉपिक होईल. पण लक्षात घ्या, प्रत्येकाचा प्रॉस्पेक्ट वेगवेगळा आहे, प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. बोन्साय हे खूप चांगला आर्ट आहे. अगदी मेम बोन्साय 5 सेंटीमीटरच्या बोन्सायपासून ते मोठे 10-20 फुटापर्यंतच्या बोन्सायपर्यंत वेगवेगळ्या कॅटेगरीची बोन्साय तयार केली जातात. याला मग ट्रेनिंगची, विनिंगची, रूट कटिंगची खूप साऱ्या पद्धती आहेत ज्या त्याच्यावरती डिपेंड राहतात. हा बोलण्यासाठी कदाचित 5 मिनिटात कव्हर करण्यासारखा टॉपिक नाही, त्यामुळे डेफिनेटली त्याच्यावरती कधी आपल्याला चर्चा करता येऊ शकेल. ओके, ऑर्चिड आणि पीस लिलीसाठी तुम्ही बोन मिलचा वापर चांगला करा, खूप उत्तम पद्धतीचा परिणाम देतं. किंवा प्रॉम फर्टिलायझर वापरा, फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. गांडूळ खत अधिक रॉक फॉस्फेटचं कॉम्बिनेशन आहे. नॅचरली ऑकरिंग रॉक आहे, त्याच्यापासून खत खूप चांगल्या पद्धतीनं तयार होतं. मोगऱ्याची पानं पिवळी पडल्यात, कारण 2च असणार. एकतर मुळीनं काम करणं बंद केलंय, मोगऱ्याची पानं पिवळी पडल्यात त्याचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती बुरशींचा प्रादुर्भाव झाला. जर पानं व्यवस्थित असतील आणि तुम्ही पाणी व्यवस्थित घालत असाल तर बुरशीचा प्रादुर्भाव आहे. पाणी जर जास्त झालं असेल, बुंद्यापाशी दलदल झाले असेल तर मात्र तुमच्या मोगऱ्याला पाणी अति झालंय, त्यामुळे मुळ्यांनी काम करणं बंद केलंय. त्याला सोल्युशन एकच आहे, बुरशीनाशक कुठल्याही ग्रेडचं असेल, मुळ्यापाशी ड्रेंचिंग करा. ताकासारख्या 300 मिली 1 लिटर पाण्यामध्ये टाका, ढवळा, ड्रेंचिंग करा. त्याचा परिणाम खूप चांगला तुम्हाला बघायला मिळेल. किंवा 22 नावाचं एक बेसिक बुरशीनाशक मिळतं, त्याचा वापर करा. 5 ग्रॅम बुरशीनाशक 1 लिटर पाण्यात डिझॉल्व्ह करून टाका, त्याची आळवणी करा झाडाच्या बुंद्यापाशी, आणि दुसरी गोष्ट झाडावर फवारणी करा. पूर्णपणे पिवळसरपणा निघून जाईल आणि त्यानंतर मग तुम्ही त्याच्यावरती व्हर्मी वॉश किंवा कुठलंही एक टॉनिक असेल त्याची फवारणी करू शकाल. टेरेसवर शेडनेट करावं का? डेफिनेटली करता येऊ शकेल तुम्हाला. जागेच्या हिशोबानं बघा, वाऱ्याचा वेग बघा तुमच्या आजूबाजूला किती राहतोय, त्यानुसार तुम्ही टेरेसवरती ग्रीन हाऊस करू शकाल. यासाठी वॉटरप्रूफिंग करणं गरजेचं राहील तुम्हाला, त्याच्यावरती तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही ग्रो करू शकाल. अधिक इन्फॉर्मेशनसाठी माझा नंबर चॅट बॉक्समध्ये आहे, तुम्ही तो नंबर सेव्ह करून ठेवू शकाल. गोकर्णवर जे किडे लागतात त्याच्यासाठी निम ऑइल स्प्रे करा मॅडम. 5 ml निम ऑइल घ्यायचा, 1 लिटर पाण्यात टाकायचं, फवारणी करायची. जमलं तर शॅम्पू ऍड करा, थोडा परिणाम लवकर मिळेल. फवारणी करताना संध्याकाळी करा. नाही मिळालं करंज ऑइल घ्या. करंज ऑइल सेम 5 मिली 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचा, थोडा साबण टाका त्याच्यात किंवा शॅम्पू ऍड करा, जेणेकरून की ते विस्कोसिटी वाढेल, त्याची पसरायचं प्रमाण अधिक राहतं त्याचं. सायंकाळी सूर्यास्तानंतर फवारणी करा, किडे निघून जातील. झेड प्लांट, अनंताचे झाड. ओके ठीक आहे, तुमचे सगळे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मेन्शन करून ठेवा चॅट बॉक्सवरती, मी ते एक्स्ट्रॅक्ट करून घेतो. त्याच्यावरती प्रत्येकाला सोल्युशन मिळेल याची काळजी घेऊयात. एक फक्त टॉपिक आहे जो मला कव्हर करायचा आहे, मला असं वाटतं तो तुम्ही सगळ्यांनी ऐकणं गरजेचं आहे. किचन वेस्ट कंपोस्टचा जो मी इथे चालू करतो, सो तुम्हाला त्याच्यात अधिकची माहिती बघता येईल. ठीक आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये वेस्ट निघतं, थोड्या का प्रमाणात होईना, प्रत्येकाच्या घरी काही ना काही वेस्ट निघतं. जिथं भाजी बनते तिथं वेस्ट निघतं डेफिनेटली, पण त्या वेस्टचा वापर कसा करायचा आणि त्याच्यापासून खत कसं बनवायचं हे फार कमी लोकांना कळतं. बाहेरच्या खताची गरज तुम्हाला कदाचित फारशी पडणार नाही जर तुम्ही ही गोष्ट बघितलीत तर. आणि झाडांना लागणारी जी गरज आहे न्यूट्रिएंटची, अन्नद्रव्यांची, या सगळ्या गोष्टींवर परिणाम मिळेल. आपल्या घरी जेवढं काही वेस्ट निघतं तर याचं कुठलंही झाड तयार होताना ते मातीमधून खूप साऱ्या गोष्टी करतं, स्वतःची रचना करतं. मग ज्यावेळी ह्या झाडाला लागलेलं फळ मातीत जाणार आहे त्यावेळी पण ते बऱ्याचशा गोष्टी मातीमध्ये घेऊन जातं, त्यामुळे त्याचा वापर आपल्याला करता येईल. कंपोस्ट करताना ज्या टाळायच्या गोष्टी आहेत तेवढ्या लक्षात घ्या. खराब झालेला मांस, स्निग्ध पदार्थ किंवा तेल, दुग्धजन्य पदार्थ आणि प्लास्टिकयुक्त पदार्थांचा वापर करायचा नाही. ते कंपोस्टमध्ये टाकू नका, अन्यथा तुमचं कंपोस्ट तयार होणार नाही किंवा खराब होईल. याच्यासाठी वेगळी पद्धत आहे, तर ती पद्धत आपण वेगळी बघूयात. ती जापनीज पद्धत आहे.
की ज्याचा वापर केला जातो ज्याच्यात तुमचं काहीही चालतं वेस्ट. पण किचन वेस्ट कंपोस्ट तयार करताना याचा वापर करता कामा नये. हे जर टाकत असाल तर तुमचं कंपोस्ट कधीच तयार होणार नाही. आता याच्यामध्ये सेंद्रिय पोटॅशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण अधिक असणाऱ्या कुठल्या गोष्टी ज्या आपल्या किचनमध्ये बघायला मिळतात. पहिली केळीची साल. याच्यामध्ये पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे मोठ्या प्रमाणावरती आणि सगळ्या झाडांसाठी उत्तम म्हणून काम करतं. कांद्याची साल गंधक आहे, फॉस्फरसचं प्रमाण अधिक आहे. बऱ्याच वेळा तुम्ही इंटरनेटवर बघितलं असेल, कांद्याची साल काढली, पाण्यात भिजत ठेवली, नंतर ते पाणी झाडांना घातलं. कारण खूप स्पष्ट आहे, गंधक आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर असतं. झाडाच्या बुंद्यांना मजबूती, मुळ्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि गंधक झाडाला इम्युनिटी प्रदान करतं, रोगप्रतिकारक क्षमता देतं. जसं आपल्याला व्हाईट ब्लड सेल देतात, सेम झाडांना गंधक देतं. लिंबाची साल मॅग्नेशियमचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. मातीला आम्लता देतं, कीटकांना लांब ठेवतं, चांगल्या पद्धतीनं काम करतं. ड्राय करा, पावडर करा, यूज करू शकाल. फळांच्या साली उच्च प्रमाणात पोटॅशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण फळाच्या कुठल्याही फळाच्या सालीमध्ये सगळ्यात जास्त असतं. फक्त फणसाचं वापर करता कामा नये आणि अननसाचा, या 2 गोष्टींचा वापर कंपोस्टमध्ये करू नका. बाकी कुठलंही फळ चालेल तुमचं. भोपळ्याच्या बिया, आता भोपळ्याच्या बिया ॲक्च्युली महाग आहेत, त्यामुळे त्याचा वापर शक्यतो नका करू. आणि जर भेटल्या तर त्या तुमच्यासाठी वापरा, त्याचा हेल्थला अधिक वापर आहे झाडांना करण्यापेक्षा. दुसरे येतात नायट्रोजन आणि कॅल्शियमचं प्रमाण अधिक असणारे. जेवढ्या हिरव्या दिसणाऱ्या भाज्या आहेत, हिरवा पाला आहे, तुम्ही गवत काढत असाल, गवत असेल, तुमच्या लॉनमध्ये मोईंग केल्यानंतर निघणारं जे काही गवत असेल, या सगळ्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. याच्यापासून नायट्रोजन रिच फर्टिलायझर किंवा खत तयार करता येतं. 90% कॅल्शियम कार्बोनेट असणारं अंड्याची साल, जसं मी म्हटलं, उन्हात सुकवा, चुरा करा, पावडर करा, त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड म्हणजेच विनेगर घाला, अवेलेबल होईल पावडर. फक्त पावडर फॉर्ममध्ये 1 चमचा किंवा अर्धा चमचाच वापरा, त्यापेक्षा जास्त एका कुंडीला वापरता कामा नये. कॉफी ग्राउंड्स किंवा तुमची चहापत्ती जी निघते, ती चहापत्ती वापरता येते, फक्त त्यातलं धुवून घ्या चहापत्ती, साखर असता कामा नये. चहापत्तीचा वापर खूप चांगला होतो, पोटॅशियमचं प्रमाण प्रचंड असतं, चांगली फुलं तुम्हाला लागलेली बघायला मिळतात. फक्त साखर असता कामा नये, लक्षात घ्या. धुवून घ्यायची चहापत्ती. औषधी वनस्पतींचे तुकडे तुमच्या घरामध्ये जी काय असेल, तुळशीची पानं असतील, ही झाडांच्या बुंद्यापाशी टाकली असता मातीमधून होणारं इन्फेक्शन कमी होतं, बुरशांचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कमी होतं. कंपोस्टमध्ये पण याचा चांगला उपयोग तुम्हाला झालेला बघायला मिळेल. बटाट्याची साल, पोटॅशियम आणि नायट्रोजनचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं बटाट्याच्या सालीमध्ये. आता याच्यात सेग्रिगेशन करताना किंवा कंपोस्टचं पीठ भरताना, ते भांडं भरताना कशा पद्धतीनं भरायचं याची एक काळजी घ्या. ओला कचरा आणि सुका कचरा या दोन्हीचं प्रमाण आपल्याला प्रपोर्शनमध्ये ठेवणं गरजेचं आहे. इथं ओला कचरा आहे 3 भाग आणि 1 भाग आहे सुका कचरा, त्यानुसार तुम्ही त्याचं थर लावणं गरजेचं आहे. आपल्याकडे काय होतं, कंपोस्ट करायचं म्हटलं की सगळं गोळा करायचं, एकत्रित भरायचं, असं नाही होत. कंपोस्ट तयार करायसाठी पहिल्यांदा सुका कचरा टाका, त्याच्यावर 3 भाग ओला कचऱ्याचे टाका, त्यानंतर त्यावर वेस्ट डिकम्पोजिंग बॅक्टेरिया स्प्रे करा बॉटलमध्ये घेऊन थोडे. त्याची पावडर मिळते, पावडर पाण्यामध्ये डिझॉल्व करायची, स्टर करायची आणि वरून फवारायची. नंतर त्याच्यावर सुका कचरा टाका, परत 3 लेअर त्याच्यावरती ओल्या कचऱ्याचे द्या. असे लेअर लावत तुम्ही ज्यावेळेस कंप्लीट कराल डब्यामध्ये, त्यावेळेस तुमचं चांगलं कंपोस्ट तयार होईल. याच्यावरती तुम्ही जे काही वापरणार आहात कंपोस्ट बिन, ते अशा पद्धतीचं असणं अपेक्षित आहे, ज्याला बाजूनं होल असतील, जेणेकरून हवा आतमध्ये जाईल. कारण कुजण्याची प्रक्रिया ही ऑक्सिजनच्या संपर्कात होते आणि ऑक्सिजन जिथं नसतो तिथं सडण्याची प्रक्रिया होते. सो कुजण्याची प्रक्रिया आणि सडण्याची प्रक्रिया 2 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन असतो, सडण्याच्या प्रक्रियेमध्ये सल्फर असतो. कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो, त्याचा स्मेल येत नाही किंवा वास येत नाही. सडण्याच्या प्रक्रियेमध्ये H2S सारखा गॅस बाहेर निघतो, ज्याचा सडलेल्या अंड्यासारखा वास येतो, त्यामुळे त्याची घातक परिणाम होतात. त्यामुळे तुम्ही सडण्याची प्रक्रिया बाजूला ठेवा, कुजण्याच्या प्रक्रियेवरती आपल्याला भर द्यायचा आहे. त्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, तो बाजूने येणं गरजेचं आहे आणि तो पॉटमध्ये यायला हवा. सो याची काळजी घ्यायला हवी. ठीक आहे. थरांची अचूक रचना, अशा पद्धतीने तुम्ही थर लावू शकाल आणि यापासून त्याचा वापर करू शकाल. माझ्यापर्यंत आवाज येणार नाही आहे बरं तुमच्या सगळ्यांचा, त्यामुळे तुम्ही मेसेजमध्ये टाईप करा जे कराल ते. ओलावा, तापमान या सगळ्याचं प्रपोर्शन व्यवस्थित असायला हवं, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीचं कंपोस्ट तयार होईल. कंपोस्ट चेक करताना काळ्या रंगाचं असायला हवं पूर्णपणे, त्याच्यात काळी कचरा असता कामा नये. अर्धवट कुजलेलं कंपोस्ट वापरू नका, अन्यथा बुरशांचा प्रादुर्भाव होऊ शकतो तुमच्या झाडांना. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या आणि अशा कंपोस्टचा वापर तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये करू शकाल. मग मातीमध्ये मिसळायला वापरा, नवीन झाड लावताना वापरा, त्याचं कंपोस्टही तयार करता येतं. बरं, तुमच्याकडे जर घरी कंपोस्ट असेल तर त्याच्यापासून कंपोस्टही बनवता येतं आणि कंपोस्टही बनवण्यासाठी प्रोसेस खूप इझी आहे. तुम्ही तयार केलेलं जे कंपोस्ट आहे हे मस्लिन क्लॉथमध्ये, मलमलच्या कापडामध्ये भरा, त्याचा गोळा करा आणि एक बादली घ्या 10 लिटरची, त्याच्यामध्ये ते सोडून द्या, रात्रभर ठेवून द्या. त्या कंपोस्टमधलं जे लिक्विड आहे ते पाण्यामध्ये उतरतं आणि त्यानंतरनं जे तयार होणारं लिक्विड आहे हे हलकं काळसर लालसर रंगाचं तयार होतं. ते 1 मग प्रति झाड याप्रमाणे प्रत्येक झाडाला तुम्ही घातलं तर कंपोस्टपासून कंपोस्ट टी तयार करता येतो आणि त्याचा परिणाम खूप उत्तम बघायला मिळतो. सो ते तुम्ही तिथे यूज करू शकाल. सो ह्या काही प्राथमिक हायलाईट्स आहेत आजच्या सेशनच्या.
आपल्या सगळ्यांना पडलेले जे प्रश्न आहेत हे तुम्ही प्रश्न मेसेजमध्ये मेन्शन करा किंवा मी ग्रुपवरती एक गुगल लिंक पाठवतो, त्याच्यावरती तुम्ही तुमचे सगळे प्रश्न भरा. त्याच्यावरती आपण पुढच्या येणाऱ्या रविवारी संडेला सेशन एक्झिक्यूट करूयात, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेन. गार्डनच्या बाबतीत कुठलीही अडचण, कुठलीही तक्रार असेल तरीसुद्धा टोल फ्री नंबर किंवा माझा नंबरही चॅट बॉक्समध्ये मेन्शन केला आहे, तुम्ही त्याच्यावरती कनेक्ट करू शकाल. इवन गार्डनिंगच्या संदर्भामध्ये जर पुढे जाऊन कोणाला डेव्हलपमेंट, कन्सल्टन्सी, मटेरियल कुठल्याही गोष्टीची आवश्यकता असेल तरी तुम्ही SILC सेंटरला कनेक्ट करू शकाल. तुमच्या प्रत्येक अडचणीवरती समाधान आणि सोल्युशन देण्यासाठी SILC हे तत्परतेनं काम करेल. आपण सर्वजण आपल्या वेळात वेळ काढून आजच्या या सेशनला जॉईन झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. फॉर्म कंपोस्ट, ओके, कंपोस्ट तयार होण्यासाठी सर्वसाधारणपणे 45 दिवसांचा कमीत कमी कालावधी लागतो. 45 डेज, 1.25 महिना लागतो. चरणराजजी, यस डेफिनेटली तुम्हाला PPT मिळेल, नो डाऊट. मी ग्रुपवरती तुम्हाला PPT अपलोड करून देईन, सो तुम्हाला तिथं अवेलेबल होईल. नॉलेज ही एकमेव अशी गोष्ट आहे जी दिल्यानं वाढते, त्यामुळे मला माझं वाढवायचं आहे, आम्हाला आमचं वाढवायचं आहे SILC सेंटरला. लिंबू झाड जास्त लिंबू कसे येतील? लिंबासाठी तुम्ही बनाना सोल्युशन वापरा सर. फवारणी केल्यापासून रिझल्ट सांगतो तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये प्रचंड फुलं लागायला सुरुवात होतील आणि नंतर लिंबू भरायला चालू होईल. बनाना सोल्युशन तयार करायची प्रोसेस मी सांगितली. जेवढी केळी तेवढाच गूळ दोन्ही एकत्रित करा, मिक्सरला ग्राइंड करा, पाणी अजिबात घालायचं नाही आणि त्यानंतर ते भरणीत भरून ठेवा आणि त्याचा वापर तुम्ही 10 दिवसांनी करू शकाल. मधासारखं द्रावण तयार होतं. 5 मिली 1 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आणि फवारणी करायची. उत्तम रिझल्ट, लिंबूच लिंबू मिळतील तुम्हाला. पवार साहेब धन्यवाद. फुलं गळतात त्याला कारण राहतं बुरशीचं. तुम्ही जर फुलाचा देठ बघितला पाठीमागचा, तो काळ्या रंगाचा पडलेला असेल आणि हे धुका आल्यानंतर अधिक मोठ्या प्रमाणावरती होतं. हिवाळ्यात ही अडचण अधिक मोठ्या प्रमाणावर राहते. खूप सोपा उपाय आहे त्याला, ताकाचं द्रावण फवारा, ती अडचण निघून जाईल. अजून एक सोल्युशन आहे, तंबाखूचं द्रावण तयार केलं जातं. आता बरेच जण आहेत तंबाखू आहे, टॉक्झिक आहे, हे ते या सगळ्या गोष्टी आहेत बाजूला, पण तंबाखूचं द्रावण हे परिणामकारक ठरतं ॲग्रिकल्चर लेवलवरती सुद्धा, कारण की त्याचा वापर हा लार्ज स्केलवरती केला जातो. आणि ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काही आत्ता प्रॅक्टिस करतायत, हे लिगली अलाउड नाही, म्हणजे लिगली म्हणण्यापेक्षा नॉर्म्सनुसार अलाउड नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये असणारा निकोटीन कंटेंट हा 5 दिवसानंतर नष्ट होऊन जातो निसर्गता फवारणी केल्यापासून. त्यामुळे फवारणी केल्यानंतर 5 दिवस तुम्ही तिथं जाता कामा नये. होम स्केलला ती अडचण आहे सोडा, पण याच्यासाठी उपाय सांगतो तुम्हाला. हिंगाचा वापर करू शकाल तुम्ही, ताकाचा वापर करा, काळ्या मिरीचं सोल्युशन तयार करू शकता. सिनेमम जे आहे, दालचिनी, त्याचा एक तुकडा जरी तुम्ही पाण्यात उकळून त्याचं पाणी थंड करून जरी फवारणी केली तरी सुद्धा फुलगळती निघून जाते पूर्णपणे. आणि पोटॅशियमची मात्रा म्हणजे केळीचं द्रावण वापरू शकाल, उत्तम पद्धतीनं फुलधारणा होते. मी जेवढं सांगतोय तेवढ्या सगळ्या गोष्टी PPT मध्ये नसतील, तुम्हाला जेवढ्या डिस्प्ले झाल्या तेवढ्या गोष्टी PPT मध्ये असणार आहेत. सो कदाचित बरीचशी उदाहरणं आहेत जी PPT मध्ये ॲड करणं शक्य नाही आणि खूप सारा डेटा नाही घालता येत, कारण मर्यादा राहते तुम्हाला किती गोष्टी मी दाखवू शकेन याला. त्यामुळं तुम्हाला PPT मधल्या गोष्टी मिळतील. अपेक्षा करतो मी जे काय ऐकलंय ते तुम्ही डोक्यामध्ये ठेवलं असेल. जेवढ्या पॉसिबल होतील ॲटलिस्ट तेवढ्या तरी गोष्टी प्रोसेस तुम्हाला मिळतील, काहीच अडचण नाही आहे. हादग्याच्या झाडाला फुलं लागत नाहीत. हादग्यासाठी तुम्हाला हादग्याची ज्याची भाजी केली जाते, बाकीच्यांना माहीत असेल, सफेद रंगाचं फुल लागतं, अंड्यासारखी त्याची टेस्ट लागते. हादग्याचे झाड जे आहे, आता याचा वेल चढतो आणि ह्या वेलासाठी तुम्हाला लाईट त्याला पुरेसा मिळणं गरजेचं आहे. आणि त्याचा पॉट खालचा कमीत कमी सेम मी जसं म्हटलं 24 ते 28 इंचाचा पॉट पाहिजे. त्यापेक्षा जर छोटा असेल तर त्याला फुल लागणार नाही. केशरी रंगाच्या घराचे लिंबू कोणती जात असते? केशरी रंगाचा घर जो असतो तो सीडलेस लेमन असतो. ओके आदिती मॅडम, खूप खूप धन्यवाद. यस, फ्रीज होता आणि यापेक्षा खूप चांगले सेशन्स आहेत जे SILCच्या माध्यमातून एक्झिक्यूट केले जातात आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जातो. अपेक्षित आहे एक चांगल्या पद्धतीने गार्डन सगळ्यांनी डेव्हलप करावी सर्वांची, आणि जिथं कुठं मदत लागेल तिथे SILCची आठवण काढावी नक्कीच. बनाना पील वॉटर कसं तयार करायचं? ओके, बनाना पील वॉटर जे आहे हे तयार करण्यासाठी तुम्ही केळीची जी साल आहे ती साल पाण्यामध्ये डिप करून ठेवा, आहे अशी ठेवा 1 आठवडाभर, त्यानंतर तुम्ही पाणी काढून ते वापरू शकता. दुसरी प्रोसेस राहते, केळीची जी साल आहे ती सुकवायची, सुकवल्यानंतर ती काळ्या रंगाची पडते, त्याची तुम्ही पावडर करू शकता किंवा क्रश करा त्याला, आणि त्याचा क्रश केलेला जो पार्ट आहे तो मातीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता, त्यामधून पण उत्तम पोटॅशियम मिळतं. पण सगळ्यात बेस्ट आहे बनाना सोल्युशन. मला आत्तापर्यंत जेवढा अनुभव आहे, जेवढ्या लोकांना मी रिकमेंड केलं, जेवढ्यांनी वापरलं त्यांचे रिझल्ट सांगतो तुम्हाला. केळीचं द्रावण सगळ्यात उत्तम आहे आणि ते तुम्हाला इंडोरला ठेवायला पण चालतं. केळी आणि गूळ, पाणी अजिबात मिक्स करू नका, दोन्ही एकत्रित करा, इक्वल क्वांटिटीमध्ये ग्राइंड करा मिक्सरमध्ये,
एका छोट्या भरणीमध्ये भरून ठेवा. एक छोटी डब्बी जरी ठेवली तरी तुम्हाला 6 महिने टिकेल छोट्या गार्डनसाठी. कारण 2 मिली वापरायचे फक्त 1 लिटर पाण्यामध्ये. बेस्ट तयार होता. ऑनलाईन शॉपमधून मिळणाऱ्या सीड्सवरती भरोसा फारसा देता येत नाही, त्यामुळे त्याला ग्रो करण्याविषयी थोड्या संभाव्य अडचणी आहेत. परंतु तुम्ही सीझन चेक करा, लेबल चेक करा त्याच्यावरती की कुठल्या सीझनमध्ये लावलं जातं. पण जर्मिनेशन पर्सेंटेज खूप कमी मिळतात आणि सध्या फसवेगिरी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळं ऑनलाईनच्या सीड्सवरती फारसा भरोसा नाही ठेवता येणार. गुलाब लागवड फुल कट केल्यानंतर गुलाबाची फांदी बेंड केली जाते जेणेकरून नवीन फुटवा यावा. नवीन फुटवा आला की ती फांदी नंतर कट करून काढली जाते, तोपर्यंत कट केली जात नाही. त्यामुळे तेवढी एक काळजी घ्या, गुलाबाचं झाड खूप चांगलं होईल. त्याच्यावरती नीम ऑइलची फवारणी ठेवा. महिन्यातून एकदा एक फवारणी तरी ठेवा. स्पेशली गुलाबावरती अडचण करतात ते म्हणजे मिलीबग्स असतील किंवा लाल कोळी. या 2 गोष्टी केल्या तर गुलाब चांगल्या पद्धतीने वाढायला लागतो. आणि डायबॅक जे फांदी वरून खाली सुकत येते. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. आपण थांबूयात इथे, भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये आणि तुम्हाला वेळोवेळी ग्रुपवरती काही अपडेट्स पण दिल्या जातील. थँक्यू.